चला काल काय काय पाहिलं आपण कालच्या सेशनमध्ये. का काहीच नाही पाहिलं. सेल दरवाजा पण ओके. चल कालच्या सेशनमध्ये आपण सेलची डेफिनेशन पाहिली. त्याच्यानंतर काय आहे सेल थेरी. ओके सेल डेफिनेशन सेल थेरी. त्याच्यानंतर काय आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सेल थेरीमधल्या जे काही आहेत वेगवेगळ्या गोष्टी. ओके गुड आफ्टरनून ऑल. ओके ऑनलाईनवाले आज भरपूर जनता ऑनलाईन आहे कारण की पालखी आलेली आहे त्याच्यामुळे थोडेसे घाबरलेले सगळे आतमध्ये बसलेत रस्ते वगैरे बंद असल्यामुळे. ओके त्याच्यानंतर काय आहे आपण प्रोटोप्लाझम पाहिला. ओके प्रोटोप्लाझम नंतर काय आहे आपण महत्त्वाचं यूकॅरियोटिक अँड प्रोकॅरियोटिक पाहिलं. ओके आता यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मधलं आपण काय आहे त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स पाहिले होते जे काही सेल ऑर्गॅनेल्स आहेत त्याच्यामधले त्या सगळ्या गोष्टींचं. आज काय पाहायचं आहे आपल्याला त्याच्यामधला डिफरन्स पाहायचा आहे. ओके मग प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिकमध्ये ज्यावेळेस आपण पाहूया त्यावेळेस आता डिफरन्स काय आहे याच्यामध्ये. ओके डिफरन्स जर पाहायचा झाला तर कोणत्या कोणत्या गोष्टींचा डिफरन्स आपण काल पाहिला होता. वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये पाहिल्या होत्या आपण. मग त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर डिफरन्समध्ये काय आहे ज्यावेळेस तुम्ही कधीही डिफरन्स लिहाल एकतर काय आहे सेग्रिगेशन त्याच्यामध्ये काय आहे पहिल्यांदा कॅरेक्टर्स असतील. ओके किंवा इथं काय येतात पॉईंट्स येतात. त्याच्यानंतर काय आहे तुमचा कशामधला डिफरन्स आहे तर प्रोकॅरियोटिक्स आणि इकडे काय येईल यूकॅरियोटिक. ओके आता प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक काल आपण काय पाहिलं प्रो आणि यूकॅरियोटिकमध्ये मेजर डिफरन्स काय आहे. न्यूक्लियस आणि अनऑर्गनाइज आणि ऑर्गनाइज न्यूक्लियस. ओके त्याच्यानंतर साईजमध्ये आपण काही डिफरन्स पाहिला. जी काही साईज आपण पाहिली त्याच्यामध्ये काय आहे बिगर साईज स्मॉलर साईज असे दोन डिफरन्सेस होते. ओके मग आपण एक 1 बाय 1 याच्यामधले एक एक डिफरन्स पाहूया कोणते कोणते आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स याच्यामध्ये जो आहे तो साईजचा आहे. ओके जी काही काल आपण डायग्रॅम पाहिली होती त्याच्यामध्ये साईज. आता प्रोकॅरियोटिक जी आहे प्रोकॅरियोटिकची साईज काय आहे आपल्याला स्मॉल असते. ओके स्मॉल सापडते. त्याच्यानंतर काय आहे यूकॅरियोटिकमध्ये जर पाहिलं तर काय आहे लार्ज साईज आहे किंवा बिगर साईज तुम्ही म्हणू शकता त्याच्यामध्ये किंवा लार्जर साईज म्हणू शकता. ओके ज्यावेळेस आपण याच्या जर इमेजेस पाहिल्या ओके प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक स्मॉल साईज आहे लार्जर साईज आहे याच्यामध्ये. ओके त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर काय आहे याच्यामध्ये जर बघितलं तर एन्व्हलप सिस्टम जी आहे काय आहे एन्व्हलप सिस्टम. ओके याच्यामध्ये जर बघितलं प्रोकॅरियोटिकमध्ये तुम्हाला काय आहे 1 इन्व्हलप सिस्टम सापडेल. याच्यामध्ये काय आहे 1 इन्व्हलप सिस्टम. याच्यामध्ये काय आहे 2 इन्व्हलप सिस्टम जे आहे ती सापडेल. ओके त्याच्यानंतर काय आहे तिसरा पार्ट जो आहे सेल वॉल. काल आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ओके आज फक्त त्याचा आपण काय आहे डिफरन्स नोट डाऊन करून घेतोय. ओके ऑनलाईनवाले व्यवस्थित लिहून घ्या सगळ्या गोष्टी. ओके त्याच्यानंतर काय आहे सेल वॉल. सेल वॉलमध्ये काय आहे बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया. ओके काय आहेत सेल वॉलमध्ये बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया. आता तुम्ही म्हणाल हे काय लिहून दिले सेल वॉलमध्ये. जर याचे जर बघितली जे काय आहेत एक्झाम्पल आहेत कशाचे प्रोकॅरियोटिक सेलचे हे काय आहेत ऑर्गॅनिझम त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया. याची जर काय आहे आपण हे बघितलं काय आहे सेल वॉल कशापासून बनलेली असते तर पेप्टिडोग्लायकॉन पासून काय आहे याची
सेल वॉल बनलेली तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, आता ह्याच्यामध्ये पेप्टी जे आहे, पेप्टी म्हणजे काय आहे अमायनो, आणि ग्लायकॉन म्हणजे काय आहे शुगर, म्हणजे काय आहे अमायनो शुगरपासून बनलेले आहे. हे अमायनो शुगर पासून काय आहे सेल वॉल बनलेली असेल कशामध्ये, तर जे काही प्रोकॅरियोटिक आहेत त्याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये अजून काय येतं, एक मायकोप्लाझ्मा येतं. आता मायकोप्लाझ्मा जो आहे याच्यामध्ये काय आहे सेल वॉल ॲब्सेंट सापडेल तुम्हाला. ओके, प्रोकॅरियोटिकमध्ये मायकोप्लाझ्मा जो येतो त्याचे काय आहे सेल वॉल ॲब्सेंट सापडेल. ओके, त्याच्यानंतर युकॅरियोटिकमध्ये मोस्ट ऑफ द जे काही ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये काय आहे प्लांट, प्लांटमध्ये कोणती सेल वॉल सापडते सेल्युलोजिक. ओके, त्याच्यानंतर फंजाय, फंजायमध्ये सेल वॉल कशापासून बनलेली असते, कोणती सेल वॉल असते त्याच्यामध्ये कायटिन किंवा चिटिन, काही जे म्हणाल तुम्ही ते. ओके, त्याच्यानंतर काय आहे दुसरं ॲनिमल, ॲनिमलमधले कोणती सेल वॉल असते ॲनिमल सेलमध्ये, हां ॲनिमल सेलमध्ये कशापासून बनलेली आहे सेल वॉल, हां बोला ऑनलाईनवाले, ॲब्सेंट असते ना. हां, सेल वॉल काय आहे इथं ॲब्सेंट आहे. ओके, आहे थोडासा जागेवरती विचार करणे इतपत. ओके, हा झाला काय आहे 3 डिफरन्सेस, जवळजवळ 13 डिफरन्स तुम्हाला लिहून देतो जेणेकरून काय आहे तुम्हाला नंतर लिहिता येतील. ओके, आता बाकीचे काय आहेत बरेच जण याच्यामध्ये काय आहे ज्यावेळेस सेल वॉल वगैरे असे डिफरन्स येतात त्यावेळेस काय आहे आपण प्रेझेंट ॲब्सेंट एवढे सेंटेन्सेस लिहून देतो. याच्यामध्ये हे जर एक्सप्लेनेशन तुम्ही थोडंफार दिलं किंवा ह्या जर गोष्टी लिहिल्या तर बाकीच्यांपेक्षा अर्धा मार्क किंवा 1 मार्क जास्त येण्याचे चान्सेस जे आहेत ते ह्या गोष्टींवरती आहे. त्याच्यामुळे काय आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये टेक्निकलला महत्त्व आहे. जे काही तुमचे कीवर्ड्स आहेत किंवा जे काही अंडरस्टँडिंग आहे, आता ह्याच्यामधल्या 3ही गोष्टी आपण पाहिल्या, काही पाठ करायची गरज आहे का, कारण की आपण कालच्या ह्याच्यामध्ये काय आहेत कन्सेप्ट पाहिलेले किंवा याच्यानंतर आपण सेल वॉल पाहिल. सेल वॉलमध्ये पण तुम्ही पाहाल की काही पाठ करायच्या गोष्टी नाहीत किंवा प्लांट आणि ॲनिमल सेलमधला डिफरन्स पाहू आपण. तिथं पण तुम्हाला एकदा डायग्राम तुम्ही व्हिज्युअलाइज केली सेल वॉलची आणि प्लांट सेलची आणि ॲनिमल सेलची, बऱ्याचशा गोष्टी काय आहेत तुम्हाला पाठ करायची गरज नाही ज्या की तुम्ही आत्तापर्यंत पाठ करून ठेवलेल्या आहेत. जसं की आत्ता सेल वॉल डिफरन्स प्लांट सेलमध्ये आहे आणि ॲनिमल सेलमध्ये कोणती, मग ते तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, त्याच्यामध्ये आपोआप लक्षात राहतील कारण की ते पाठ केल्यामुळे तुमचं लगेच डिफरन्स होती का नव्हती, मग असेल तर कोणती आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. ओके, त्याच्यानंतर काय आहे आता तिसरं किंवा चौथी महत्त्वाची गोष्ट प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. आता बाकीचे काय लिहितील फक्त न्यूक्लियस, ॲब्सेंट प्रेझेंट, आपल्यासाठी काय आहे ऑर्गनाइज न्यूक्लियस हा वर्ड जो आहे तो महत्त्वाचा आहे. ओके, आता याच्यामध्ये काय आहे प्रोकॅरियोटिकमध्ये काय सापडतो आपल्याला अनऑर्गनाइज न्यूक्लियस. ओके, और त्याला काय म्हणतो आपण न्यूक्लिओइड. ओके, इथं काय आहे ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस सापडेल आपल्याला. ओके, आता ऑर्गनाइज न्यूक्लियसची आपण काल डायग्राम बघितली होती, त्याच्यामध्ये काय आहे सगळ्या गोष्टी सापडतील. काय काय सापडणार ऑर्गनाइज न्यूक्लियसमध्ये काय काय असतं, डायग्राम कालची आपण बघितली, क्रोमॅटिन आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिओलस, त्याच्यानंतर न्यूक्लिओप्लाझम, अजून गोल्गी बॉडी. न्यूक्लियसमध्ये काय न्यूक्लिअर पोर असतात. ओके, ज्यावेळेस आपण ती जर डायग्राम बघितली अशी काही डायग्राम आपण काढलेली होती. ओके, हा काय आहे असा आपण राऊंड शेपचा न्यूक्लियस धरला, याच्या बाजूला काय आहे हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, आतमध्ये काय आहे क्रोमॅटिन स्ट्रक्चर आहे, हा काय आहे न्यूक्लिओलस आहे, हा न्यूक्लिओप्लाझम आहे, आणि हा जो मध्ये गॅप दिसतोय त्याला काय आहे म्हटलं जातं न्यूक्लिअर पोर म्हटलं जातं. ओके, हुशार आहेत ह्या बॅचचे विद्यार्थी. हां, न्यूक्लिअर पोर म्हटलं जातं आहे त्यांना. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मग आपण पुढे पाहूया. ओके, नेक्स्ट डिफरन्स, पाचवा महत्त्वाचा डिफरन्स जो आहे त्याच्यामध्ये काय आहे DNA. ओके, काय आहे DNA. आता जो DNA आपण काल पाहिला होता तो कसा होता DNA किंवा काय म्हणू शकता तुम्ही त्याला जेनेटिक मटेरियल. ओके,
काय आहे जेनेटिक मटेरियल. आता जेनेटिक मटेरियल DNA जो आहे तो प्रोकॅरियोटिकमध्ये आपण काल एक वर्ड पाहिला होता, काय आहे DS, कसा आहे सर्क्युलर DNA याच्यामध्ये सापडेल. आणि इकडे कोणता सापडतो तुम्हाला DS लिनियर DNA. ओके, DS सर्क्युलर आणि लिनियर दोन्ही सापडतात वेगवेगळे याच्यामध्ये. ओके, DS सर्क्युलर DNA जो आहे त्याच्या अंडर लिहून घ्या, एक सेंटेन्स सांगतो त्या ह्याच्यामध्ये. लाईज फ्री इन सायटोप्लाझम, लाईज याच्या अंडर लाईज फ्री इन सायटोप्लाझम but it is not scattered and organized in large loops by basic protein. ओके, इन ब्रॅकेट त्याच्याच खाली लिहून घ्या हिस्टोन प्रोटीन अब्सेंट. याच्यामध्ये काय आहे हिस्टोन प्रोटीन जे आहेत ते अब्सेंट असतात. ओके, आता कुठं आहे सायटोप्लाझममध्ये आहे. हा कुठं असणार आहे DS लिनियर DNA प्रेझेंट इन न्यूक्लियसमध्ये, बरोबर. ओके, याच्यामध्ये काय आहे प्रेझेंट इन न्यूक्लियस. हिस्टोन प्रोटीन प्रेझेंट असतात याच्यामध्ये, हिस्टोन प्रोटीन प्रेझेंट. ओके, आता याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे जे की तुम्ही जर कधी चुकून ऑब्जेक्टिव्हची कोणती एक्झाम देणार गेला ॲग्रिकल्चरमधली तर ते विचारलं जातं. आता हा DNA कोणता लिहिला आपण DS लिनियर DNA. कशाची कॅरेक्टरिस्टिक आहे ही किंवा युकॅरियोटिकमध्ये. बट हे काय आहे एक्सेप्शन आहे. कशामध्ये एक्सेप्शन आहे कोणत्या ह्याच्यामध्ये ज्या युकॅरियोटिक सेल आहेत किंवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये काय आहे जो मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट आहे. ओके, एक्सेप्शन कशामध्ये मायटोकॉन्ड्रिया प्लस काय आहे क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये काय आहे कोणता DNA सापडतो तर याच्यामध्ये DS सर्क्युलर DNA सापडतो. ओके, या गोष्टी परत येतील. DS सर्क्युलर DNA हे सेल डिव्हिजनमध्ये येईल तुम्हाला नंतर त्या सगळ्या गोष्टी, किंवा ज्यावेळेस आपण काय आहे क्लोरोप्लास्ट मायटोकॉन्ड्रिया पाहू तिथं पण येईल. त्याच्यानंतर फिजिओलॉजीमध्ये काय आहे याचा रेफरन्स येईल. हे सर्क्युलर असण्याचं कारण तिथं आपलं क्लिअर होईल. ओके, त्याच्यासाठी लक्षात ठेवा. किंवा हा जो आहे ऑब्जेक्टिव्ह एक्झामला विचारलं जातं मग काय आहे युकॅरियोटिक, मग तिथं आयोग मुद्दाम असं देतं युकॅरियोटिक इन दॅट युकॅरियोटिक मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट कोणता DNA सापडतोय. मग त्याच्यामधले दोन आपण पाठ केलेलं असतं काय आहे लिनियर आणि सर्क्युलर त्याच्यामधला. बट एक्सेप्शन काय आहे तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टमध्ये काय सापडतोय सर्क्युलर DNA जो आहे तो सापडतो. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ओके, काय कशाच्या प्रोसेस आहे ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. प्रोटीन सिंथेसिस. ट्रान्स्क्रिप्शन अगोदर का लेशन. ओके, काय आहे कशापासून काय तयार होणार मग याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशनमध्ये DNA टू mRNA आणि तिथून काय आहे प्रोटीनपर्यंत. ओके, DNA पासून काय आहे स्मॉल m. ओके, याच्यामध्ये काय आहे ही प्रोसेस काय आहे पहिली. इथं काय आहे ट्रान्स्क्रिप्शन केलं जातं आहे. ओके, ट्रान्स्क्रिप्ट केलं जातं ट्रान्स्क्रिप्शन. ओके, आणि इथपासून प्रोटीनपर्यंत काय आहे त्याचं ट्रान्सलेशन. ओके, काय आहे ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ओके, आता याच्यामध्ये बघितलं तर याच्यासाठी काय लागणं गरजेचं आहे DNA. बट याचा DNA कुठं प्रेझेंट आहे प्रोकॅरियोटिक सेलचा सायटोप्लाझममध्ये. ओके, इकडचा कुठं आहे न्यूक्लियसमध्ये. मग इथल्या ज्या या दोन्ही प्रोसेसेस आहेत त्या कुठे होणार आहेत तर सायटोप्लाझममध्ये होणार आहेत. कशाच्या प्रोकॅरियोटिक्सच्या. बोथ प्रोसेसेस ऑकर्स इन सायटोप्लाझम. ओके, पाठ काय करायची गरज आहे का काहीच नाही आहे. ओके, बट डिग्रीमध्ये आपण पाठ करत होतो.
त्याच्यानंतर इकडं जे आहे याच्यामधले पहिलं ट्रान्स्क्रिप्शन, ओके, कुठं होणार आहे? न्यूक्लियसमध्ये. ओके, काय आहे? ट्रान्स्क्रिप्शन जे आहे ते कशामध्ये होईल? याचं न्यूक्लियसमध्ये होईल. आणि त्याच्यानंतर काय आहे? ट्रान्सलेशन जे आहे, ट्रान्सलेशन आता कुठं व्हायला पाहिजे याचं? हां, नाही, प्रोटीन सिंथेसिस कुठं होतं? काल आपण स्ट्रक्चरमध्ये पाहिलं, एका सेल ऑर्गॅनल काय आहे? प्रोटीन सिंथेसिस करतो. कोणता? रायबोझोम. मग रायबोझोम कुठं असतो? न्यूक्लियसच्या बाहेर असतो. ओके, त्याच्यामुळे काय आहे? तो कुठं? न्यूक्लियसच्या बाहेर म्हणजे कशामध्ये येणार आहे? कोणत्या एरिया? सायटोप्लाझममध्ये येणार आहे. ओके, त्याच्यामुळे काय आहे? ट्रान्सलेशन जे आहे ते कुठं होतं आहे? सायटोप्लाझम. ओके, काय आहे? सायटोप्लाझममध्ये ट्रान्सलेशन होतं आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स, 7वा पॉईंट, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. ओके, याच्यामध्ये प्रोकॅरियोटिकमध्ये काय आहेत? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स नसतात, त्याच्यामुळेच काय आहे? न्यूक्लियस ऑर्गनाइज नाही आहे, त्याच्यामुळे काय आहे? इथं ॲब्सेंट आहे. इकडे काय असतं? ऑर्गनाइज न्यूक्लियस आहे म्हणजे काय आहे? प्रेझेंट आहे. ओके, हे दोन्हीची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक. ओके, त्याच्यानंतर रायबोझोम्स, 8वी कॅरेक्टरिस्टिक काय आहे? रायबोझोम्स. ओके, रायबोझोम्स किती असतात याच्यामध्ये? किती? 30 क्लासिफिकेशन त्याचं. हां, नाही, सगळ्यांनी घ्या, 50 पासून पुढं 100 पर्यंत एक 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 एवढे जण आहात तुम्ही. 70s काय आहे? 70s रायबोझोम असतात याच्यामध्ये. त्याचं क्लासिफिकेशन बघितलं तर 50s आणि 30s असतं. ओके, यस म्हणजे काय आहे? स्वेडबर्ग युनिट. ओके, त्याच्यानंतर युकॅरियोटिकमध्ये कोणते असतात? 80s. ओके, काय आहे तिथं? 80s. मग त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन बघितलं तर 60s, 40s. ओके, स्मॉलर आणि बिगर असे दोन असतात ते. ओके, परत मग याच्यामध्ये काय आहे? एक्सेप्शन. कुठलं एक्सेप्शन आहे? जो की आपण पाहिला होता मागे एक्सेप्शन, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. त्या दोन्हीमध्ये काय असतात? एक्सेप्शन इथं लिहा. कोणते दोन? मायटोकॉन्ड्रिया प्लस क्लोरोप्लास्ट. त्याच्यामध्ये काय असणार आहे? 70s रायबोझोम. ओके, ओके, नेक्स्ट सेंट्रिओल. काय आहे? सेंट्रिओल. सेंट्रिओलमध्ये काय आहे? सेंट्रिओल याच्यामध्ये काय असतो? ॲब्सेंट असतो. ओके, आता याच्यामध्ये दोन, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? सेंट्रिओल कशामध्ये असतो आणि कशामध्ये नसतो? ॲनिमलमध्ये असतो, प्रेझेंट. ओके, आणि इथं काय असणार आहे? ॲब्सेंट. ओके, या दोन्ही महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधला डिफरन्स आहे हा. मेजर डिफरन्सेस जे आहेत दोन, ज्याच्यामध्ये काय आहे? सेंट्रिओल ॲब्सेंट, सेंट्रिओल प्रेझेंट. त्याच्यानंतर काय आहे? व्हॅक्युओलचा मेन डिफरन्स आहे. त्याच्यानंतर कशाचा डिफरन्स आहे? लायसोझोमचा डिफरन्स आहे. हे तीन मेन कॅरेक्टरिस्टिक आहेत डिफरन्स कशामधले? प्लांट सेलमधले आणि ॲनिमल सेलमधले. याच्यानंतर आपण तेच पाहणार आहोत. ओके, काही वेळेस प्लांट सेलमध्ये काय आहे? सेंट्रिओल प्रेझेंट असू शकतो, हे लक्षात ठेवा. इथं काय आहे? त्याच्यामुळे जनरली टर्म अशी यूज करायची, युजली ॲब्सेंट. ओके, असं 100% तुम्ही सांगू शकत नाही की ॲब्सेंटच असतो. ओके, त्याच्यानंतर आहे सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटन जे आहे ते इकडे ॲब्सेंट आहे. ओके, आणि इकडे काय आहे? प्रेझेंट आहे. ओके,
त्याच्यानंतर 11 सायक्लॉसिस. सायक्लॉसिस म्हणजे काय, काल आपण पाहिलं होतं. कशामध्ये पाहिलं होतं सायक्लॉसिस? सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग. ओके, कशामध्ये पाहिलं होतं आपण हे? प्रोटोप्लाझममध्ये 3 मुवमेंट पाहिल्या होत्या, सायक्लॉसिस, ब्राउनियन मुवमेंट आणि अमोबाइड मुवमेंट, ज्याच्यामुळे काय आहे, हायर विस्कोसिटी आहे प्रोटोप्लाझमला दॅन वॉटर. ओके, ते महत्त्वाचं आहे. मग सायक्लॉसिस जे आहे कशामध्ये, जे किंवा याच्या अंडर असं लिहून घ्या, सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग. काय आहे इकडे ॲब्सेंट असते, प्लांट सेल किंवा युकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे हे प्रेझेंट असते. ओके, त्याच्यानंतर 12वी कॅरेक्टरिस्टिक याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन. प्रोकॅरियोटिकमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं? ॲब्सेंट, प्रेझेंट? ॲब्सेंट असते. ओके, काय आहे 12 सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, याच्यामध्ये काय आहे, मिओसिस प्लस फर्टिलायझेशन. ओके, याच्यामध्ये काय आहे, ॲब्सेंट आहे. इकडं या दोन्ही गोष्टी प्रेझेंट असतात कशामध्ये, युकॅरियोटिकमध्ये. ओके, त्याच्यानंतर 13वी कॅरेक्टरिस्टिक स्पिंडल ॲपॅरेटस. ओके, ज्याच्यामधून काय आहे, जे सेल डिव्हिजनमध्ये मुवमेंट होती बघा, स्पिंडल ज्या पोलवर्ड मुवमेंट होती, ओके, सेंटरवरून, ते स्पिंडल ॲपॅरेटस जे आहे ते याच्यामध्ये काय असतात, ॲब्सेंट असतात. युकॅरियोटिकमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. ओके, इथं काय आहे, ॲब्सेंट. त्याच्यामुळे काय आहे, डायरेक्ट काय होणार आहे, सेल डिव्हिजन होतं. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. प्रेझेंट असल्यामुळे काय असणार आहे, सेल डिव्हिजन इनडायरेक्ट असतं. ओके, हा पॉईंट आहे. पुढे तुम्हाला ज्यावेळेस आपण सेल डिव्हिजन पाहू तिथं प्रॉपर एक्सप्लेन होईल. ओके, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे, एक्झाम्पल्स. मग आता एक्झाम्पलमध्ये काय आहे, प्रोकॅरियोटिकमध्ये काय काय येतात, आपण काल काय काय पाहिले होते प्रोकॅरियोटिकचे एक्झाम्पल, 14 एक्झाम्पल्स काय, BGA, अजून बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरिया? सायनोबॅक्टेरिया. ओके, काय आहे, बॅक्टेरिया. त्याच्यानंतर BGA, सायनोबॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा. ओके, इकडे काय आहे, प्लांट सेल येतील, ॲनिमल सेल येतील, फंजाई येईल. ओके, या ज्या आहेत वेगवेगळ्या गोष्टी काय आहेत, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये आहेत. ओके, हा डिफरन्स आहे. 14 डिफरन्स झाले. अजून किती पाहिजेत? 10 मार्करला विचारा, नाहीतर 15 मार्करला विचारा. ओके, विशाल सरांचा क्लास केल्यावरती सगळे लिहिणार. ओके, काही अडचण नाही. काही अडचण नाही. याच्यामध्ये पाठ करायच्या काही गोष्टी आहेत का? याच्यासाठी काय आहे, अगोदर जे काही काल आपण बघितलं त्याच्यावरून हा डिफरन्स आहे. त्याच्यासाठी काय आहे, आपल्याला थोडासा कन्सेप्ट समजून घ्यावा लागतो. कन्सेप्ट जर नाही समजलं तर ह्या गोष्टींचा अर्थ कळत नाही. आणि किती वेळा वाचणार आहे, 14चे किती आहेत, इकडचे 14 पॉईंट, हे 14 पॉईंट, हे 14 पॉईंट, 14 ते 42 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करायचे आहेत. जर कन्सेप्ट समजला तर काय आहे, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक दोन्हीची डायग्राम आठवायची, फक्त व्हिज्युअलाइज करायची आहे. त्याच्यामधले मेन डिफरन्सेस लक्षात ठेवायचे आहेत आणि ते काय आहे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. हा कन्सेप्टचा फायदा आहे. ओके, त्याच्यानंतर मग आता रिवाईज न करत बसता, आता बऱ्याच वेळा झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी, आपण पुढे जाऊया. प्लांट सेल. ओके, काय आहे, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. आता नवीन पेज तयार करा. नवीन पेजमध्ये काय आहे, 2 डायग्राम काढायचे आहेत आपल्याला. हाफपर्यंत काय आहे, तुम्हाला प्लांट सेलची डायग्राम काढायची आणि हाफमध्ये काय आहे, ॲनिमल सेलची डायग्राम काढायची. एकाच पेजवर काढण्याचं उद्देश काय आहे की तुम्हाला ते कंपॅरिझन करता आलं पाहिजे की काय आहे. ते दोन्ही डायग्राम जरी बघितले एक्झामला जाण्याच्या अगोदर डिफरन्स न वाचता, तरी काय आहे तुम्हाला डिफरन्स लिहिता आला पाहिजे. ओके, त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची. ओके, मग याच्यामध्ये आपण प्लांट सेलची डायग्राम काढूया अगोदर. ओके, चित्रकला काही एवढी चांगली नाही आहे तुमच्यासारखी माझी, समजून घ्याल. ओके,
पेनाने काढली तरी चालते डायग्राम, आपल्याला पेपरमध्ये पेनानेच काढायची, त्याच्यामुळे आत्तापासूनच पेनाने सवय लावली तर बेटर राहील, काही प्रॉब्लेम नाही. कारण की एका मिनिटात डायग्राम काढून आपल्याला लेबल करायचे असते. ओके. सगळ्यात मोठं काय प्रेझेंट असतं प्लांट सेलमध्ये? व्हॅक्युओल. ओके, काय आहे? व्हॅक्युओल. ओके, त्याच्यानंतर काय आहे दुसरं? याच्यामध्ये ऑर्गनाइज न्यूक्लियस असणार आहे. मग ऑर्गनाइज न्यूक्लियस जर आपल्याला काढायचा झाला तर काय आहे? ओके, ओके. न्यूक्लियसच्या कडेला काय आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये ज्याच्यावरती काय आहे डॉट आहेत प्रेझेंट, तो वाला म्हणजे काय आहे? रफ एंडोप्लाझ्मिक. दुसरा जो आहे तो काय आहे? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, त्याच्यानंतर जे काय आहे क्लोरोप्लास्ट, महत्त्वाचं स्ट्रक्चर याच्यामध्ये. सॉरी, क्लोरोप्लास्टच्या अगोदर मायटोकॉन्ड्रिया काढूया. ओके, मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर काय आहे? क्लोरोप्लास्ट. ओके, त्याच्यामध्ये कनेक्टेड जर क्लोरोप्लास्ट तुम्ही असा मोठा काढला तर त्याच्यामध्ये काय असतात? थॅलॅक्लॉइड्स असतात. ओके, एकावरती एक असे. हे वाला ते स्ट्रक्चर आहे, थोडंसं समजून घ्या. ओके, त्यानंतर काय आहे? न्यूक्लियसच्या अराउंड जवळच काय असणार आहेत? गॉल्गी बॉडीज. ओके, त्याच्यानंतर तिथेच आसपास काय आहे तुम्हाला? रायबोझोम सापडेल. ओके, कुठेतरी. ओके, त्याच्यानंतर स्पेरिऑक्झिझोम. त्याच्यानंतर अजून काय राहिलं? सायटोस्केलेटन राहिले. आणि लास्टली काय आहे याच्यामध्ये? ओके, हा काय आहे? न्यूक्लियस. ओके, त्याच्यानंतर ह्या काय आहेत? गॉल्गी बॉडी. त्यालाच काय आहे म्हटलं जातं? डिक्टिओसोम्स. ओके, गॉल्गी बॉडीचं दुसरं नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यामधला हा जो आहे तो काय आहे? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा जो आहे तो काय आहे? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, त्याच्यानंतर हा जो आहे तो काय आहे? मायटोकॉन्ड्रिया. ओके, त्याच्यानंतर काय आहे? रायबोझोम्स. हे जो आहे ते काय आहे? रायबोझोम. रायबोझोम कोणते असतात इथं? ATS रायबोझोम असतात प्लांट सेलमध्ये. ओके, त्याच्यानंतर काय आहे? पेरिऑक्झिझोम्स. पेरिऑक्झिझोम. ओके, त्यानंतर काय आहे? हे आतमध्ये जे दिसतंय तुम्हाला हे ते काय आहे? सेल मेम्ब्रेन. काय आहे? सेल मेम्ब्रेन आहे ते. ओके, त्याच्यानंतर दोन्ही सेल वॉलच्या मध्ये जी काही सेल वॉल आहे त्या सेल वॉलच्या मध्ये काय दिसतोय? गॅप दिसतोय. त्याला काय आहे म्हटलं जातं? या गॅपला प्लाझ्मोडेस्माटा. ओके, प्लाझ्मोडेस्माटा. आणि ही काय आहे? सेल
वॉल. ओके, काय आहे सेल वॉल. मिडलला काय दिसतोय, हा मिडल लॅमेला. त्याच्या आतमध्ये मिडल लॅमेलाच्या आतमध्ये काय येणार, प्रायमरी सेल वॉल. त्याच्या आतमध्ये सेकंडरी सेल वॉल. सेकंडरी सेल वॉलचे किती लेयर असतात, 3 लेयर असतात. S1 S2 S3 जे आपण सेल वॉलमध्ये पाहूया त्या सगळ्या गोष्टी. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये, प्लांट सेलमध्ये. काय आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये, व्हॅक्युअल. ओके, जो मेन डिफरन्स आहे. ऑर्गनाइज न्यूक्लियस आहे याच्यामध्ये. ओके, झाली प्लांट सेल डायग्राम. पटपट काढा, घरी गेल्यानंतर मस्त छान आखून वगैरे सगळ्या गोष्टी. ओके, नाहीतर सिलेबस आपला पुढच्या वर्षीपर्यंत जाईल. परत मग सरांवर येणार, सरांनी फास्ट घेतला असता तर बरं झालं असतं. इझी टार्गेट सर आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. हां, पेनानं काढायची डायग्राम सवय लावायची. पेन्सिल तुम्हाला तिथं उचलायला टाईमच नाही आहे. हे आत्ता वाटते तुम्हाला मी सगळं करेल. 3-4 ॲन्सर लिहू द्या, ॲन्सरच आठवत नाही, बाकी डायग्रामचा सोडा. मेरे साथ अन्याय हुआ है. तिथं फक्त मग रील्स आठवतात वेगवेगळे डोक्यात, चांगल्या बोले. ओके, चला झालं. ॲनिमल सेल. ओके, ॲनिमल सेल जी आहे ती इझी आहे डायग्राम. ॲनिमल सेलमध्ये जर पाहिली तर ओके सर्क्युलर राहते. याच्यामध्ये काय आहे, जो काही व्हॅक्युअल आहे, सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक व्हॅक्युअल. याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला, एकदम स्मॉल असेल, एकदम छोटा व्हॅक्युअल दिसेल. त्याच्यानंतर काय आहे, मग आपले नॉर्मल ज्या गोष्टी आहेत जे आपण काढलं याच्यामध्ये न्यूक्लियस. परत इथं काय आहे तुम्हाला जर बघितलं, ओके ओके एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस, त्याच्यामध्ये क्रोमॅटिन स्ट्रक्चर वगैरे त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये ओके मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर काय आहे, गोल्गी बॉडीज. ओके, त्याच्यानंतर काय आहे अजून, सायटोस्केलेटन वेगवेगळे. त्याच्यानंतर काय आहे, रायबोझोम. ओके, त्याच्यानंतर पेरिऑक्झिझोम किंवा पेरॉक्झोम. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक याच्यामधली काय आहे, लायसोझोम. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यामध्ये जे काही ॲक्वियस मटेरियल प्रेझेंट असेल ते. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. क्लोरोप्लास्ट परत राहिला याच्यामधला, नाही आहे, नसतो. ओके, काय आहे, स्मॉल व्हॅक्युअल. त्याच्यानंतर काय आहे, लायसोसोम्स.
ओके. त्याच्यानंतर काय आहे, हा मायटोकॉन्ड्रिया. ओके. त्याच्यानंतर काय आहे, ज्याच्यावरती काय असणार आहे, डॉट असतील तो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. हा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. ओके. त्याच्यानंतर टोटल हा काय असणार आहे, न्यूक्लियस. ओके. यानंतर ह्या काय आहेत, गॉल्गी बॉडीज, किंवा त्याला दुसरं नाव काय बघितलं आपण, डिक्टिओसोम्स किंवा झोम्स, जे काही प्रोनाउन्सिएशन असेल त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर काय आहे, सेल मेम्ब्रेन. हे सेल मेम्ब्रेन. ओके. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये एक सेंट्रोझोम्स. कशामध्ये, ॲनिमल सेलमध्ये. ओके. या सगळ्या गोष्टी. ओके. झालं. त्याच्यानंतर मग हे झालं काय आहे, डायग्राम. याच्यानंतर काय आहे, मग आपण डिफरन्सवरती जाऊया, किंवा युनिक फीचर, दोन्ही एकत्रच पाहूया, युनिक फीचर आणि डिफरन्स जो आहे तो. ओके. काय आहे, युनिक फीचर्स. ओके. कशाचे, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. ओके. आता प्लांट सेलमध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं इथं काय असणार आहे, सेल वॉल प्रेझेंट असते. ओके. त्याच्यानंतर प्लांट सेलची अजून सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक, याच्यामध्ये प्लास्टिड्स असतात वेगवेगळे. ओके. त्याच्यानंतर अजून काय आहे, याच्यामध्ये लार्ज व्हॅक्युओल हे मेन आहेत. कशाचे, प्लांट सेलमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस. ओके. त्याच्यानंतर ज्यावेळेस काय आहे, तुम्ही ॲनिमल सेलमध्ये पाहता, ॲनिमल सेलमध्ये काय काय येतं, तर ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल काय असणार आहे, इथं सेल वॉल अब्सेंट असणार आहे. ओके. त्याच्यानंतर काय आहे, प्लास्टिड इथं नसणार आहेत. ओके. त्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे, याच्यामध्ये सेंट्रिओल असतो. ओके. सेंट्रिओल. ओके. त्याच्यानंतर काय आहे, लायसोझोम्स इथं प्रेझेंट असतात. आणि व्हॅक्युअल जो आहे तो कसा असतो, स्मॉल व्हॅक्युअल असतो. ओके. हे मेन डिफरन्सेस आहेत कशामध्ये, ज्यावेळेस तुम्ही प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये डिफरन्स कराल त्यावेळेस. ओके. आता याच्यामधल्या जर सिमिलॅरिटीज बघितल्या, ओके, सिमिलॅरिटीज, आता दोन्हीकडे काय आहे, तुम्हाला सेल मेम्ब्रेन सापडेल. प्लांट सेलमध्ये पण आहे, ॲनिमल सेलमध्ये पण आहे सेल मेम्ब्रेन. ओके. दोन्हीकडे सापडेल सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर काय आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल सापडतील दोन्हीकडे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. ओके. काय आहे, दोन्हीमध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल सापडतील. त्याच्यानंतर काय आहे, दोन्ही डायग्राममध्ये आपण काय पाहिलं, सायटोस्केलेटन होतं प्रेझेंट, होतं का. ओके. त्याच्यानंतर काय आहे, दोन्हीकडे पेरिऑक्झिझोम होता, पेरिऑक्झिझोम. ओके. दोन्हीकडे काय होता, रायबोझोम. ओके. हे झाल्या सिमिलॅरिटीज, हे झाले मेन डिफरन्सेस. ओके. अजून मेन डिफरन्सेसमध्ये काय येतं हे लिहून घ्या, मग आपण पुढे पाहूया. अजून असंख्य असे प्रिलिमचे क्वेश्चन आहेत इथून आत्तापर्यंत आलेले आणि भविष्यात येणारे. ओके. या झाल्या दोन्ही गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे, मग आता दोन्हीकडे काय आहे,
स्टोर्ड फूड, फूड स्टोअर होते दोन्हीकडे, इकडे आणि इकडे. प्लांट सेलमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये होतं, काल आपण बघितलं पॉलिसॅकराइड. ओके, काय आहे स्टार्च. स्टार्च बरोबर अजून कोणते कोणते पॉलिसॅकराइड पाहिले आपण काल, सेल्युलोज, आणि दुसरं एक सांगितलं होतं तुम्हाला ॲनिमलमध्ये कोणत्या ह्याच्यात, काय आहे ग्लायकोजेन. कुठं सापडतं हे, मसलमध्ये. ओके, मसलमध्ये जे मसल हे आहे, मसलमध्ये जे स्टोअर आहे ते ग्लायकोजेन असतं. ओके, त्याच्यानंतर काय आहे सायटोप्लाझ्मिक कनेक्शन. काय आहे सायटोप्लाझ्मिक कनेक्शन. ओके, प्लांट सेलमध्ये सायटोप्लाझ्मिक कनेक्शन जे आहे तो जो काही आपण हा जो गॅप बघितला हा काय आहे, हा दोन्हीमध्ये इथे इथे शेजारच्या प्लांट सेलमध्ये आणि या प्लांट सेलमध्ये कनेक्शन जे असतं ते कशाद्वारे असतं, तर हा जो काही गॅप आहे म्हणजे काय आहे प्लाझ्मोडेस्माटा, याच्याद्वारे काय आहे ते कनेक्शन तुम्हाला पाहायला भेटेल. याच्यामध्ये काय आहे प्लाझ्मोडेस्माटा. ओके, आणि ज्यावेळेस ॲनिमल सेल आहे, ॲनिमल सेलमध्ये काय आहे सेल टू सेल जंक्शन होतं, त्याच्यामध्ये प्लाझ्मोडेस्माटा कुठं दिसतोय का तुम्हाला, जो काही स्क्वेअर आपण काढला होता त्यामध्ये, त्याच्यामुळे इथं काय आहे सेल जंक्शन. ओके, काय आहे सेल जंक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाईप ऑफ स्पिंडल. याच्यामध्ये जर बघितलं प्लांट सेलमध्ये तर काय आहे ॲनास्ट्रल टाईप ऑफ स्पिंडल सापडतं याच्यामध्ये. ओके, आणि जे काही याच्यामध्ये सापडतं ते ॲम्फिॲस्ट्रल सापडतं. ओके, जे काही जंक्शन आहे दोन्हीकडे याच्यामध्ये काय आहे एका साईडला एक सापडेल तुम्हाला, एका साईडला एक सापडेल. हे जे आहे याच्यामध्ये दोन्ही साईडला तुम्हाला ते सापडतील. कशामध्ये ॲम्फी, ॲम्फी म्हणजे बोथ साईड. ओके, दोन्ही. त्याच्यानंतर काय आहे लास्टचं सगळ्यात महत्त्वाचं सायटोकायनेन्सिस. सायटोकायनेन्सिस, सायटोकायनेन्सिस म्हणजे काय, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम का सेल. सायटो म्हणजे काय सेल. ओके, सेलचं डिव्हिजन किंवा सेल डिव्हिजनला दुसरं नाव चॅप्टरला काय आहे सायटोकायनेन्सिस येतं. ओके, मग याच्यामध्ये जे होतं प्लांट सेलमध्ये काय होतं, सेल ज्यावेळेस डिवाइड होती त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं तर सेल प्लेट फॉर्मेशन होते. काय आहे याच्यामध्ये सेल प्लेट फॉर्मेशन. काय आहे सेल प्लेट फॉर्मेशन होते. आता सेल प्लेट फॉर्मेशन म्हणजे काय आहे, एकच मिनटं पुढे दाखवतो मी तुम्हाला. काय आहे ही सेल आहे अशी, जर आपण बघितले याच्यामध्ये दोन हे आहेत, याच्यामधून काय आहे डिवाइड होणार आहे सेल. ओके, एक जो आहे इकडे जाणार, एक जो आहे तो इकडे जाणार आहे, आणि त्याच्यामधून काय आहे एक ही डॉटर सेल तयार होईल आणि ही दुसरी डॉटर सेल तयार होईल. ओके, ही जी आहे ती काय आहे सेल प्लेट फॉर्मेशन आहे, प्लेट तयार होतात आहे त्याच्यामध्ये, म्हणजे इथून काय आहे ती सेल डिवाइड होती आहे. ओके, ज्यावेळेस काय आहे हे येतं आहे ॲनिमल सेल आहे, ॲनिमल सेलमध्ये काय होतं सेल फोरो फॉर्मेशन होते. सेलमध्ये काय आहे तर फोरो तयार होते, म्हणजे काय आहे दोन सेल, एकच सेल जे आहे त्याच्यामध्येच परत काय आहे इथं कट होते आणि त्याच्यापासून काय आहे दुसरी सेल अशी तयार होती, इथं काय आहे फोरो तयार होती त्याच्यामध्ये. ओके, ते काय आहे सेल फोरो फॉर्मेशन. सेलमध्ये आपण सेल डिव्हिजन ज्यावेळेस पाहणार आहोत त्यावेळेस काय आहे आपण ते एकदम व्यवस्थित पाहूया. आत्ता फक्त लक्षात ठेवा सेल प्लेट फॉर्मेशन आणि इकडे काय आहे सेल फोरो फॉर्मेशन. काय आहे सेल फोरो फॉर्मेशन. ओके, या गोष्टी आहेत कशामध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये. ओके, मग ज्यावेळेस आपण पाहतोय त्यावेळेस मग फक्त प्लांट सेलच्या जर कॅरेक्टरिस्टिक सांगायच्या झाल्या तर काय येणार आहेत याच्यामध्ये, जर तुम्ही हे केलं प्लांट सेलमध्ये काय काय येणार, इथपासूनचा पार्ट जो आहे लास्टपर्यंतचा तो जो काही डिफरन्स आहे तो असाच पार्ट कशामध्ये येणार आहे तर तुमच्या प्लांट सेलमध्ये येणार आहे. आणि ॲनिमल सेलमध्ये काय आहे हे दोन्हीमधल्या काय आहेत सिमिलॅरिटीज आहेत त्याच्यामध्ये, हा पार्ट काय आहे त्याच्यामध्ये येणार आहे. तसे दोन एक गोल करून ठेवा त्याच्यामध्ये, जेणेकरून काय आहे ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला ते कव्हर करायचं आहे आणि प्लांट सेलमध्ये तुम्हाला ते कव्हर करायचं आहे हे लक्षात राहील. ओके, मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे डिफरन्स ज्यावेळेस आपण पाहतो हा
त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके, मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तिथं पाहिलेल्या आहेत, कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या गोष्टी नाहीत आहे त्या सगळ्या गोष्टी. मग याच्यानुसार पाठ करा किंवा त्याच्यानुसार तुम्ही पाठ करू शकता दोन्ही गोष्टी, किंवा आत्ता जे तुम्हाला लिहून दिलं ते ह्या फॉर्मॅटमध्ये लिहून दिलेलं आहे. ओके, डायग्राम जे आहे प्लांट सेल तुम्हाला काय आहे स्क्वेअरमध्ये दिसेल, इथं काय आहे कॅन बी एनी शेपमध्ये तुम्हाला ॲनिमल सेल दिसेल. त्याच्यानंतर सेल वॉल इकडे आहे, इकडे ॲब्सेंट आहे. ओके, त्याच्यानंतर लार्ज व्हॅक्युअल आहे, स्मॉल व्हॅक्युअल आहे, इकडे क्लोरोप्लास्ट आहे, इकडे क्लोरोप्लास्ट नाही आहे. त्याच्यानंतर फ्लॅजेला ओनली इन अ गॅमेट फॉर्मेशनमध्ये इथं काय आहे लायसोझोम आणि फ्लॅजेला तुम्हाला सापडेल. आणि हे जे आहेत ते काय आहेत जे सिमिलॅरिटीज आहेत. ओके, दोन्ही गोष्टी सिमिलॅरिटीजमध्ये काय आहे मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी ॲपॅरेटस, स्मूथ आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, रायबोझोम आहे, सेल मेम्ब्रेन आहे आणि DNA. या सगळ्या गोष्टी काय आहेत तुम्हाला सापडतील कशामध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेलच्या डिफरन्समध्ये. ओके, या सगळ्या गोष्टी. मग आता काय आहे आपल्याला प्लांट सेलचे वेगवेगळे ऑर्गॅनेल जे आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला ऑर्गॅनेल जो आहे तो आपला काय आहे सगळ्यात महत्त्वाचा सेल वॉल. ओके, सेल वॉलपासून आपल्याला काय करायची सुरुवात करायची आहे. ओके, आता सेल वॉल सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस सेल शोधली गेली त्यावेळेस सेल शोधली असं म्हटले, बट काय सापडलं होतं तिथं सेल वॉल सापडली होती. मग आता ही जी सेल वॉल आहे ती काय असते नॉन लिव्हिंग आहे. सगळ्यात महत्त्वाची याची कॅरेक्टर नॉन लिव्हिंग अँड रिजिड स्ट्रक्चर. ओके, नॉन लिव्हिंग अँड रिजिड स्ट्रक्चर आहे हे. ओके, सिक्रेटेड अँड मेंटेन बाय लिव्हिंग पोर्शन ऑफ द सेल. काय आहे सिक्रेटेड अँड मेंटेन बाय लिव्हिंग पोर्शन ऑफ सेल कॉल्ड काय आहे प्रोटोप्लाझम. ओके, सिक्रेट आणि मेंटेन होते कशापासून तर जो काही लिव्हिंग आहे लिव्हिंगपासूनच परत ते काय आहे डेड बनतं आहे. ओके, नॉन लिव्हिंग बनण्यासाठी अगोदर ते लिव्हिंग असतं आहे त्याच्यानंतर ते नॉन लिव्हिंगमध्ये कन्वर्ट होतं आहे. मग तो काय आहे प्रोटोप्लाझम जो आहे त्याच्यापासून बनलेला आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये काय आहे सगळ्यात पहिल्यांदा ऑब्झर्व कोणी केली ही रॉबर्ट हुक यांनी. कशामध्ये ऑब्झर्व झाली होती त्यांना ती इन अ थिन स्लाइस ऑफ कॉर्क. इन थिन स्लाइस ऑफ कॉर्क. ओके, आणि ही जी सेल वॉल होती ती काय आहे सेल वॉल डेड सापडली. ओके, हे सगळ्यात महत्त्वाची त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, आता सेल वॉल जे आहे ते कशा कशामध्ये ॲब्सेंट आहे आपण पाहिलं ते पाहूया. ॲब्सेंटमध्ये प्रोकॅरियोटिकमध्ये आपण एक पाहिला होता ज्याच्यामध्ये ॲब्सेंट आहे तो म्हणजे काय आहे मायकोप्लाझ्मा. एक्सेप्शन लिहून घेतलं होतं आपण. त्याच्यानंतर ॲनिमल सेल तिथं सेल वॉल नसते, मायकोप्लाझ्मा असेल, ॲनिमल सेल असेल किंवा जे काही गॅमेट्स. ओके, गॅमेट्स आणि पोलन फॉर्मेशन आणि जे आहे त्याच्यामध्ये बघा पोलन आधी असतो का गॅमेट अगोदर असतो? पोलन पहिल्यांदा आणि त्याचं जे बायफर्केशन होऊन ते काय आहे गॅमेट तयार होतात जे पोलन ट्यूबमधून आतमध्ये येतात आणि त्याच्यापासून काय आहे फर्टिलायझेशन होतं. म्हणजे गॅमेट्स असतात त्याच्यावरती काय आहे सेल वॉल ॲब्सेंट असते. हा कन्सेप्ट आपल्याला पुढे लागेल ज्यावेळेस काय आहे आपण ब्रीडिंग शिकू त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर काय आहे प्रेझेंट कुठं आहे प्रेझेंट जर बघितलं आपण बॅक्टेरियामध्ये काय आहे बॅक्टेरियामध्ये जी काही सेल वॉल तयार होती ती काय आहे पेप्टिडो ग्लायकनची आहे. कशापासून तयार होते पेप्टिडो ग्लायकॉन पासून तयार होते. त्याच्यानंतर फंजायमध्ये आपण मगाशी पाहिलं होतं फंजायमध्ये कशापासून तयार होते कायटिन पासून तयार झालेली सेल वॉल तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर अल्गीमध्ये काय आहे सेल्युलोज लिहा त्याच्या पुढं सेल्युलोज प्लस गॅलाटंट सेल्युलोज प्लस गॅलाटंट प्लस मनन प्लस CaCO3 याच्यापासून काय आहे
CO3चं आहे ना, हां, CaCO3, MaNN करा, मनन. त्याच्यानंतर प्लांटमध्ये कशापासून तयार झालेली असते? सेल्युलोज, पेक्टिन, त्याच्यानंतर हेमिसेल्युलोज, प्लस प्रोटीन. याच्यापासून काय आहे? प्लांट सेल जे आहे, प्लांट सेल वॉल जे आहे ती तयार झालेली असते. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये? सेल वॉलमध्ये. ओके, त्याच्यानंतर मग काय आहे? सेल वॉलचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं, असं काही स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटेल याच्यामध्ये वेगवेगळ्या. ओके, ओके. त्याच्यामध्ये काय आहे? मध्ये तुम्हाला ज्या लाईन्सवाल्या दिसतात आहे ते काय आहेत? फायब्रिल्स आहेत. ओके, काय आहे? फायब्रिल्स. आणि त्याच्यामध्ये जे काही मटेरियल दिसतं आहे ते म्हणजे काय आहे? मॅट्रिक्स म्हटलं जातं त्याला. ओके, आणि सेल वॉलवरती काय आहे? एक डिपॉझिशन असतात वेगवेगळे, जसं की त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं काय आहे? सेल वॉलच्या अबाऊ साईडला, एकच मिनिट, आपण दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे? इथं डिपॉझिशन सापडतील तुम्हाला. ओके, मग या डिपॉझिशनमध्ये काय आहे? 3 प्रकारचे डिपॉझिशन सापडतात. एक म्हणजे कशाचं? लिग्निनचं डिपॉझिशन असतं. दुसरं म्हणजे कशाचं? सुबेरिनचं डिपॉझिशन असतं. आणि तिसरं म्हणजे कशाचं? क्युटिनचं डिपॉझिशन असतं. ओके, या गोष्टी सापडतील. ओके, आता हे जे फायब्रिल्स आहेत ते कशापासून बनलेले असतात? हेमिसेल्युलोज, पेक्टिन, प्रोटीन अँड लिपिड. हे जे फायब्रिल्स आहेत कशापासून बनलेले आहेत? हेमिसेल्युलोज, पेक्टिन प्लस प्रोटीन प्लस काय आहे? लिपिड, याच्यापासून बनलेले असतात. ओके, आता हे का लिहून देतो हे तुम्हाला पुढं कन्सेप्ट जसा जसा पुढं जाईल, आपण ज्या काही कंपोनंट आहे सेल वॉलचे पाहू त्याच्यामध्ये तुम्हाला ते समजतील. ओके, आता ज्यावेळेस फायब्रिल्स तयार होतात, ते फायब्रिल्स कसे तयार होतात? तर याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे? सेल्युलोजपासून काय आहे? मिसेली तयार होते. मिसेलीपासून काय आहे? मायक्रोफायब्रिल्स तयार होतात. आणि फायनली त्याच्यापासून काय आहे? फायब्रिल्स तयार होतात. ओके, एकदम कोर बॉटनी पाहायचं म्हटलं तर सेल्युलोजपासून काय आहे? याच्यामध्ये सेल्युलोज, त्याच्यानंतर हां मिसेली, त्याच्यापासून मायक्रो फायब्रिल्स, आणि लास्टली काय आहेत? याच्यामधून फायब्रिल्स तयार होतात. ओके, काय आहेत? फायब्रिल्स, जे आपण बघितल्यामध्ये. आता हे जे काही सेल्युलोज आहे, सेल्युलोज म्हणजे काय आहे? जे जनरली अवेलेबल आहे प्लांटमध्ये. ओके, प्लांट सेलमध्ये, त्याच्यापासून. मग आता ज्यावेळेस काय आहे? 100 युनिट कशाचे? सेल्युलोजचे एकत्र येतात, त्यापासून काय आहे? 100 युनिट ज्यावेळेस एकत्र येतात कशाचे? सेल्युलोजचे, त्याच्यापासून काय तयार होतं? मिसेली तयार होतं. मिसेलीची ज्यावेळेस काय आहे? 20 युनिट्स एकत्र येतात, त्याच्यापासून काय आहे? मायक्रोफायब्रिल्स तयार होतात. आणि मायक्रोफायब्रिल्सचे 250 युनिट्स एकत्र येतात, त्यावेळेस काय तयार होतं आहे? तर फायब्रिल्स तयार होतं आहे, जे फायब्रिल्स तुम्हाला पाहायला भेटते. मग आता ह्या फायब्रिल्सचा रोल जो आहे पुढे आपल्याला येईल, जसं जसं आपण पुढे जाऊ तसा काय आहे त्याचा रोल येईल. ओके, हे झाले महत्त्वाच्या गोष्टी ज्यावेळेस काय आहे सेल वॉलचं जे काही इंट्रोडक्शन लिहायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर मग सेल वॉलचे आपण डायग्राम पाहूया. सोपं आहे ना? हां, थोडीशी थांबून काढा डायग्राम. याच्यामध्ये भरपूर साऱ्या लाईन काढायच्यात तुम्हाला, त्याच्यामुळे मी काढल्यानंतर काढा. ओके,
या सगळ्या गोष्टी काय काय आहे आता याच्यामध्ये लेबल करूया आपण ही डायग्राम. याच्यामध्ये हा जो आहे तो काय आहे मिडल, तो दिसणार नाही, ठीक आहे. रेड कलरचा काय दिसतोय मिडल लॅमेला. ओके, त्याच्यानंतर मिडल लॅमेलाच्या सॉरी बाहेर जो ग्रीन कलरचा जो आहे तो मिडल लॅमेला इथे करा. रेड कलरचा जो आहे ते प्रायमरी सेल वॉल. ओके, त्याच्या आतमध्ये जे काही आहेत 3 आपण काढलेले आहेत 3 लेयर कशाचे आहेत सेकंडरी सेल वॉलचे आहेत. सगळ्यात बाहेरचा काय आहे तो S1, त्याच्या आतमध्ये S2, त्याच्या आतमध्ये S3, या तिन्ही मिळून काय आहे सेकंडरी सेल वॉल. ओके, सेकंडरी सेल वॉल, प्रायमरी सेकंडरी आणि मिडल लॅमेला. ओके, आता इकडं जो येणार आहे परत या सेलमध्ये इकडे इकडे अशा हा परत या ॲडजसेंट सेल असणार आहेत. ओके, आणि त्या ॲडजसेंट सेलचा काय असणार आहे तो बाहेर परत मिडल लॅमेला असणार आहे. ओके, एकामेकाला तो कनेक्ट होणार आहे. आणि हा जो दाखवण्यात आलेला आहे हा काय आहे प्लाझ्मोडेस्माटा. ओके, त्या सगळ्या गोष्टी ओके थोडंसं व्हिज्युअलाइज करा. सगळ्यात बाहेर काय आहे मिडल लॅमेला, त्याच्या आतमध्ये प्रायमरी. ओके, त्याच्या आतमध्ये सेकंडरी सेल वॉल. ओके, नाहीतर प्रायमरी सेल वॉल आणि सेकंडरी सेल वॉलच्या मध्ये कुठेतरी काय काढाल मिडल लॅमेला काढाल, तसं नाही आहे. ओके, मिडल लॅमेला काय असतो 2 सेलच्या मध्ये असतो. ओके, ही ॲडजेसेंट सेल आणि ही ॲडजेसेंट सेल याच्या मध्ये आहे हा. ओके, हिप्नोटाईज करायसाठी असंच काहीतरी स्ट्रक्चर असतं ना, अजून 4-5 लेअर आतमध्ये काढले असते तर. ग्रीन हां, आणि तो परत साईडच्या सेलमध्ये आहे. मग तिथून परत ही प्रायमरी सेल वॉल, त्याच्या आत हा ही प्रायमरी सेल वॉल आहे, आतमधले ह्या 2 सेकंडरी आणि हा सायटोप्लाझम आहे त्याच्या आतमध्ये, हा मिडल लॅमेला आहे. परत इकडे काय होणार प्रायमरी सेल वॉलच्या आतमध्ये परत 3 लेअर कशाच्या येणार सेकंडरी सेल वॉलच्या ॲडजेसंट मटेरियल असं. ओके, ते एकामेकांना कनेक्टेड असणार. आणि हे जो दाखवलेला आहे प्रत्येक लाईन अशी दाखवलेली आहे बाहेर, ते म्हणजे तुमचा प्लाझ्मोडेस्माटा आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी तिथून ते पोरमध्ये कनेक्ट होणार आतमध्ये. ओके, मग ते परत पुढे जाऊन तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये येणार सिम्प्लास्ट मुवमेंट आणि अपोप्लास्ट मुवमेंट. ओके, सेल टू सेल मुवमेंट होत असेल तर एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये, तर त्याला काय म्हटलं जातं, जाऊ द्या हे बघू फिजिओलॉजीमध्ये पाहूया. याच्यातच झोप लागायला लागली. ऑनलाईनवाले डायग्राम काढताय ना. ओके, चला पुढं. मग काय आहे 3 कंपोनंट पाहिले आपण याच्यामध्ये. सगळ्यात पहिला कंपोनंट काय आहे याच्यामधला मिडल लॅमेला. ओके, मिडल लॅमेला. आता मिडल लॅमेला काय आहे सगळ्यात महत्त्वाचं फीचर जर बघितलं मिडल लॅमेलामध्ये तर काय आहे ॲक्ट ॲज अ सिमेंटिंग मटेरियल बिटवीन 2 ॲडजसंट सेल. काय आहे ॲक्ट ॲज सिमेंटिंग मटेरियल बिटवीन 2 ॲडजसंट सेल. ओके, 2 ॲडजसंट सेलमधलं काय आहे ते सिमेंटिंग मटेरियल म्हणून काम करेल. ओके, आता हे कशापासून तयार झालेलं असतं तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे आहे पेक्टेट त्याच्यापासून तयार झालेलं असतं. ओके, इट इज कंपोज्ड ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट पासून काय आहे मिडल लॅमेला तयार झालेला असतो. ओके, त्याच्यानंतर काय आहे हा ॲब्सेंट असतो. ॲब्सेंट
ऑन फ्री सरफेस ऑफ सेल नोन ॲज काय आहे प्लाझ्मोडेस्माटा. ओके, प्लाझ्मोडेस्माटा जिथं आहे तिथं काय आहे तो ॲब्सेंट असतो मिडल लॅमेला. ओके, कोणती डायग्राम जी आपण याच्यामध्ये काढली होती, प्लांट सेलची डायग्राम काढली बघा, इथं काय आहे ॲब्सेंट आहे बरोबर. मिडल लॅमेला दिसतोय का लास्टपर्यंत आलेला? नाही दिसत आहे. ओके, हा आपण मिडल लॅमेला दाखवला. हा आहे का, हा प्लाझ्मोडेस्माटाच्या ठिकाणी काय आहे ॲब्सेंट आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. ओके, ॲब्सेंट काय आहे फ्री सरफेस सेल जो आहे तिथं तो काय आहे मिडल लॅमेला ॲब्सेंट असतो प्लाझ्मोडेस्माटा. मग तिथं काय होतं तर तिथून काय आहे सेल टू सेल कनेक्शन जे आहे ते होतं. ओके, सेल ज्या आहेत त्या ॲडजसेंट सेल बरोबर एकत्र येतात. ओके, त्याच्यानंतर काय आहे जर याचा इव्हिडन्स पाहायचा म्हटलं सगळ्यात महत्त्वाचं. ओके, काय आहे इव्हिडन्स काय आहे सेल वॉल असण्याचा, तर ज्यावेळेस काय आहे मॅच्युरिटी येते कशाला रायपन फ्रूटला, त्यावेळेस काय आहे ते गळून पडतं म्हणजे काय आहे तिथं मिडल लॅमेला जो आहे तो लूज होतो आणि तो काय आहे तिथं ते फ्रूट जे आहे त्याचा ड्रॉप होत असतोय. ओके, ज्यावेळेस आपण म्हणतो जे पिकलेलं फ्रूट काय आहे फळ आहे ते गळून पडतं किंवा लीव्ज असेल ते गळून पडतं, त्यावेळेस काय आहे मिडल लॅमेला तिथला काय आहे लूज झालेलं असतं. ओके, ते सेंटेन्स लिहा मग. लूजनिंग ऑफ मॅच्युअर राईप फ्रूट, loosening of mature ripe fruit means dissolution of loosening of mature ripe fruit means dissolution of middle lamella. ओके, सॉरी हे उलटं सांगितलं मी तुम्हाला थोडंसं. ह्याच्यामध्ये काय आहे ज्यावेळेस सॉफ्ट पडायला सुरुवात होते, ज्यावेळेस ओव्हर राईप होतं फ्रूट, त्यावेळेस ते काय आहे वरची जी साल आहे ती लूज पडायला सुरुवात होते बघा. जास्त दिवस तुम्ही राईप होऊन दिलं की ते लूज पडायला सुरुवात होते, ते म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये येतं. आणि सिनेसन्समध्ये ते वेगळं येतं. सिनेसन्समध्ये त्यावेळेस मी तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये ज्यावेळेस आपण सिनेसन्स ही स्टेज पाहू, लीफची असेल फ्रूटची असेल, त्यावेळेस कोणती जी वॉल आहे ती ब्रेक होते आणि त्याच्यानंतर काय आहे फ्रूट ड्रॉप होतो तो त्यावेळेस सांगेल. ओके, इव्हिडन्स काय आहे तर याच्यामध्ये डिझॉल्युशन ऑफ मिडल लॅमेला म्हणजे काय आहे लुझनिंग ऑफ मॅच्युअर राईप फ्रूट. ओके, हे झालं कशाचं मिडल लॅमेलाचं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट काय आहे महत्त्वाचा त्याच्या आतमध्ये प्रायमरी सेल वॉल. ओके, प्रायमरी सेल वॉल. आता प्रायमरी सेल वॉल जी आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. हे जे आहे थिन आणि इलॅस्टिक असते. याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर काय आहे थिन अँड इलास्टिक आहे. काय आहे थिन अँड इलास्टिक आहे. ओके, किती थिन आहे ही 1 ते 3 मायक्रोमीटर एवढी त्याची काय आहे थिन साईज आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे याची जर बघितले तर काय आहे सिंगल लेयर प्रेझेंट असते. काय आहे सिंगल लेयर प्रेझेंट आहे कशाची प्रायमरी वॉलची. आता ही कुठं सापडते फाउंड इन अ यंग ग्रोईंग सेल. फाउंड यंग ग्रोईंग सेलमध्ये तुम्हाला काय आहे प्रायमरी सेल वॉल सापडेल. ओके, आता यंग ग्रोईंग सेलमध्ये आहे ज्यावेळेस काय आहे ते मॅच्युअर व्हायला लागते त्यावेळेस काय आहे ही प्रायमरी सेल वॉल जी आहे ती काय व्हायला लागते तर तिथून डिमिनिश व्हायला सुरुवात होते. ओके, तिथून काय आहे ती व्हॅनिश होते. ओके, डिमिनिशेस ॲज सेल मॅच्युअर्स. डिमिनिशेस ॲज सेल मॅच्युअर. ओके, डिमिनिशेस ॲज सेल मॅच्युअर्स. ओके, आणि हे काय आहे कॅपेबल ऑफ ग्रोथ. याची ग्रोथ होणार आहे कारण की यंग ग्रोईंग सेलमध्ये आहे त्याच्यामुळे काय आहे ग्रोथ होऊ शकते. ओके, त्याच्यानंतर काय आहे मेडअप ऑफ कशापासून बनलेली असते ही हेमिसेल्युलोज सेल्युलोज अँड पेक्टिन. मेड अप ऑफ कशापासून हेमी सेल्युलोज
प्लस सेल्युलोज प्लस पेक्टिन. ओके, हेमिसेल्युलोज, सेल्युलोज अँड पेक्टिन. त्याच्यामुळे काय आहे, हे जे तिन्ही आहेत हे तिन्ही जर बघितलं तर काय असतात, रफली इक्वल अमाऊंटमध्ये असतात. रफली इक्वल अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात. कशामध्ये, तर जे काही प्रायमरी सेल वॉल आहे त्याच्यामध्ये. ओके, आता इथं जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, ही जी कॅरेक्टरिस्टिक लिहिली आपण, इलास्टिक आहे प्रायमरी सेल वॉल. इलास्टिक असण्याचं कारण काय आहे, तिथं लिपिड प्रेझेंट असतं. 5 to 10% लिपिड प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे काय आहे, जी प्रायमरी सेल वॉल आहे ती काय असते, इलास्टिक असते. ओके, लिपिड किती आहे, 5 to 10% आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय असतं, दॅट्स वाय इलास्टिक इन नेचर प्रायमरी सेल वॉल. ओके, थिन आणि इलास्टिक जी लिहिले होते आपण कॅरेक्टरिस्टिक, इलास्टिक असण्याच्या मागे कारण काय आहे, तर त्याच्यामध्ये लिपिड प्रेझेंट आहे. ओके, हे का आहे, प्रायमरी सेल वॉलमध्ये एवढे सारे पॉईंट आहेत, 7-8 पॉईंट. मग हे तुम्हाला थोडेसे एक्सप्लेन करायचे आणि प्रत्येक स्टेटमेंटमध्ये एक एक करून लिहिले तरी त्याचे 6 ते 7 स्टेटमेंट तिथं होतात. ओके, त्याच्यानंतर मग तिसरा लास्टचा पार्ट काय आहे, सेकंडरी सेल वॉल. ओके, सेकंडरी सेल वॉल जी आहे ती काय असते, थिक असते. ओके, किंवा रिजिड असते. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, रिजिड. रिजिड कंपोज्ड बाय 3 याच्यामध्ये लेयर, S1, S2 अँड S3. ओके, 3 लेयर सापडतील तुम्हाला त्याच्यामध्ये, 3 लेयर स्ट्रक्चर सापडेल हे. ओके, आता ही कुठं सापडते, जी सेकंडरी सेल वॉल आहे ही तुम्हाला मॅच्युअर सेलमध्ये सापडते. सगळ्यात महत्त्वाचं, फाउंड इन मॅच्युअर सेल. ओके, कुठं ॲब्सेंट असते, ज्या मेरिस्टेमॅटिक सेल आहेत. ओके, ॲब्सेंट इन मेरिस्टेमॅटिक सेल. मेरिस्टेमॅटिक सेल म्हणजे काय, बोला. जे अनडिफरन्शिएटेड सेल आहेत त्यांना मेरिस्टेमॅटिक सेल म्हटलं जातं. ओके, अनडिफरन्शिएटेड, डिफरन्स करता येत नाही तुम्हाला त्या सेलमध्ये. ओके, कोणती सेल आहे का आहे ते. मग अशा ठिकाणी काय असतं, तर सेकंडरी सेल वॉल ॲब्सेंट असते. जिथं मॅच्युअर सेल आहे तिथं काय असणार आहे, सेकंडरी सेल वॉल प्रेझेंट असणार आहे. म्हणजे जिथं मॅच्युअर सेल आहे तिथं काय असणार आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्स करता येणार आहे. जिथं मेरिस्टेमॅटिक सेल असणार आहे ते अनडिफरन्शिएटेड सेल असणार आहे. म्हणजे काय आहे, प्रत्येक वर्डच्या मागे काय आहे, कन्सेप्टचं मिनिंग आहे. त्याच्यामुळे ते समजून घेणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे आहे याच्यामध्ये काय आहे, हेमिसेल्युलोज, सेल्युलोज आणि पेक्टिन तिन्हीपासून बनलेली आहे. हेमिसेल्युलोज, सेल्युलोज प्लस पेक्टिन. ओके, या तिन्ही गोष्टींपासून ही बनलेली आहे. हेमिसेल्युलोज, सेल्युलोज प्लस पेक्टिन. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, सेल्युलोज इन मोर क्वांटिटी किंवा कंटेंट असतं असं म्हणू शकता तुम्ही. कशाचं, सेल्युलोजचं. तिन्हीपैकी तिथं काय होतं, रफली इक्वल अमाऊंट होते. इथं काय आहे, सेल्युलोज जास्त आहे. ओके, आणि त्याच्यामुळे काय आहे, तर रिजिड होण्याच्या मध्ये अजून महत्त्वाचं कारण काय आहे, तिथं इलास्टिक कशामुळे होती, तर लिपिड प्रेझेंट होतं त्याच्यामुळे. ओके, 5 to 10%. इथं काय आहे, लिपिड ॲब्सेंट असतं. त्याच्यामुळे काय आहे, सेल जी आहे ती रिजिड आहे. ओके, काय आहे, लिपिड कंटेंट ॲब्सेंट, लिपिड कंटेंट ॲब्सेंट. त्याच्यामुळे काय आहे, दॅट्स वाय सेल रिजिड. ओके, आता मला सांगा, एवढे जर पॉईंट लिहिले आपण सेल वॉलचे, की सेल वॉलमध्ये काय आहे, इंट्रोडक्शनसाठी बघितलं, मिडल लॅमेलामध्ये काय आहे बघितलं, प्रायमरी सेल वॉलमध्ये काय आहे बघितलं, सेकंडरी सेल वॉलमध्ये काय आहे बघितलं, कोण तुमचे मार्क कट करणार आहे. पण हे लिहितच नाही आहे आपण, समजतं. हे जे टेक्निकल पॉईंट आहे ते लिहित नाही. आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या ॲग्रिकल्चर ऑप्शनला काय आहे, हिडीस करतोय. ओके, आपणच का मार्क्स येत नाही. अरे मार्क्स यायला तुम्ही टेक्निकल लिहा, हे टेक्निकल डिग्रीमध्ये शिकायचं होतं, ते शिकलेलं नाही, त्याच्यामुळे मार्क्स येत नाही आहे.
ओके, जे की बरेचसे लोक जे आहेत आपल्यामध्ये काय आहेत, आता तुम्ही बघा UPSCला आहेत, बरेचसे लोक टेस्ट सिरीज लिहित नाहीत, काहीच नाहीत, जेवढं वाचलेले तेवढ्यावरतीच, आणि स्वतः नोट्स काढताना ह्या सगळ्या गोष्टी काय होतात आहे, मिस होतात आहे, किंवा मिस झाल्या तर काय आहे, फाउंड इन मॅच्युअर सेल. ओके, एवढंच पाठ करा, मग त्याच्या मागे मिनिंग काय आहे. ओके, हेच तुमच्या काय आहे टॉपर्सच्या नोट्समध्ये सापडेल, ज्यांनी लिहिलेले आहेत त्यांनी, पण त्यांनी काय आहे ह्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. ओके, आजकाल रिझल्ट न येण्याचं कारण काय आहे, तुम्ही पुस्तकांमध्ये जातच नाही आहे. या पुस्तकामध्ये जर बघितलं तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या दिलेल्या आहेत. ओके, या पुस्तकामध्ये गेला तर, बट ह्या पुस्तकांपर्यंत पोहोचतच नाही. काय होतं आहे, 4-5 जे सिलेक्टेड ॲग्रिकल्चरमधून जे IAS आहेत त्यांच्या नोट्स काय करतो आहे आपण, घेतो आहे, त्याच्यामधून ह्या 4 गोष्टी लिहून काढतो आहे. त्या लिहून काढल्यामुळे काय आहे, त्याच्यामधला जो काही कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट काहीच समजत नाही आहे, त्याच्यामुळे मार्क येत नाही. कारण की गोष्टी किती लक्षात ठेवणार आहे, मागापासून किती फॅक्ट झाले, 150 फॅक्ट झाले असतील कमीत कमी. ओके, आपण लेक्चर चालू केल्यापासून कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणार आहे, कोणते कोणते टेक्निकल वर्ड लक्षात ठेवणार आहे, याच्यासाठी काय आहे तुम्हाला, तर याच्यामध्ये जे आहेत ते कन्सेप्ट पाहावे लागतील. ओके, या सगळ्या गोष्टी हे झाले तिन्ही त्याचे पार्ट. ओके, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, त्याच्यामध्ये डिपॉझिशन पाहिलं होतं. ओके, सेल वॉलवरती 3 प्रकारचं डिपॉझिशन आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं. ओके, पहिलं काय आहे लिग्निनचं, त्याच्यानंतर कशाचं होतं सुबेरिनचं. ओके, आणि तिसरं काय आहे क्युटिनचं. ओके, या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता लिग्निन जे काही तयार होतं आहे, ती जी काही प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं, लिग्निफिकेशन. ओके, ज्या प्रोसेसपासून तयार होतं आहे त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं याच्यामध्ये, तर लिग्निफिकेशन म्हटलं जातं. ओके, मग याच्यामध्ये काय होतं, लिग्निफिकेशन ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय आहे, कन्व्हर्जन. कशाचं कन्व्हर्जन ऑफ सेल्युलोज इनटू लिग्निन. ओके, आता लिग्निनमुळे काय होतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, तर जी काही सेल आहे ती हार्ड होते, थिक होते, अँड डेड सेल बनते. ओके, काय आहे, सेल बिकम्स काय आहे, 3 गोष्टी, हार्ड, थिक वॉल्ड आणि डेड. ओके, या तिन्ही गोष्टी आहेत. मग त्याच्यामधून काय आहे, वॉटरची मुवमेंट होते लिग्निनमधून, पण तेवढ्या अमाऊंटमध्ये होत नाही. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत कशाच्या, लिग्निनच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर खाली लिहून घ्या अजून एक पॉईंट, प्रोव्हाइड रिजिडिटी. हे सेलला किंवा ऑर्गॅनिझमला काय आहे, रिजिडिटी प्रोव्हाइड करतं. ओके, प्रोव्हाइड रिजिडिटी. नेक्स्ट पॉईंट लिहून घ्या, सेल वॉल स्ट्रेंथन बाय डिपॉझिशन ऑफ लिग्निन. सेल वॉल स्ट्रेंथन बाय डिपॉझिशन ऑफ लिग्निन. ओके, त्याच्यानंतर काय आहे सुबेरिन. मग याच्यामध्ये काय आहे, जी काही प्रोसेस आहे तिला काय म्हटलं जातं, सुबरायझेशन. काय आहे, सुबरायझेशन. सुबेरिनचं जे डिपॉझिशन प्रोसेस आहे ते. आता सुबेरिन काय आहे, फॅटी सबस्टन्स आहे. हा काय आहे, फॅटी सबस्टन्स आहे. आता जो फॅटी सबस्टन्स असतो तो काय आहे, इम्परमिएबल असतो. कशासाठी, वॉटरला. काय आहे याच्यामध्ये महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक, इम्परमिएबल टू वॉटर. काय आहे, इम्परमिएबल आहे वॉटरला, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, फाउंड कुठे सापडतो हा, जर बघितलं आपण ही लेअर फाउंड इन कॉर्कमध्ये सापडते. ओके, कशामध्ये, कॉर्कमध्ये. त्याच्यामुळे काय आहे, जो का कॉर्कचा पीस तुम्ही असा पाण्यावर टाका, तो पाण्यावर तरंगतो. त्याचं कारण काय आहे, त्याच्यावरती सुबेरिनचं डिपॉझिशन आहे. पाणी ते ॲब्सॉर्ब करत नाही. पाणी जर ॲब्सॉर्ब केलं तर त्याचं वेट हेवी होणार आहे आणि तो काय आहे त्याच्यामध्ये डीप डाऊन होणार आहे. ओके, खाली जाणार आहे. जर त्याच्यावरती काय आहे, सुबेरिनचं डिपॉझिशन असल्यामुळे काय आहे, ते त्या पाण्यामध्ये बुडत नाही, ते महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे, ज्या कॅस्पेरियन बॉन्ड्स असतात ट्रकाइड्समध्ये, काय आहे कॅस्पेरियन बॉन्ड्स ज्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल सुबेरिनचं डिपॉझिशन. ओके, त्याच्यानंतर काय आहे क्युटिन. आता क्युटिन जे आहे, क्युटिन म्हणजे काय आहे, क्युटिन आणि कायटिन दोन्ही वेगवेगळे आहेत. कायटिन काय होतं, फंगायमध्ये सेल वॉल होते. ओके, ज्याच्यापासून बनलेलं आहे. हे काय आहे,
तर क्युटिन, क्युटिन म्हणजे काय आहे, हा जर बघितला तर वॅक्सी कोटिंग असतं, हे काय आहे वॅक्सी कोटिंग, आणि याची जी काही प्रोसेस आहे ते डिपॉझिशनची, त्याला काय आहे, काय म्हटलं जातं, क्युटिनायझेशन. ओके, काय आहे क्युटिनायझेशन. आणि क्युटिनायझेशनमुळे काय आहे, प्रिव्हेंट, क्युटिन लेअर कशावरती सापडते, लोटस, अजून झिरोफायटिक, हां मग डेझर्टमध्ये क्युटिन सापडू शकत नाही का. वॉटर लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी काय असतं, क्युटिनची लेअर तिथं मॉडिफिकेशन झालेलं असतं. म्हणजे इथं टेम्परेचर सगळ्यात जास्त आहे अशा ठिकाणी काय आहे, प्लांटचं मॉडिफिकेशन होतं. मॉडिफिकेशन म्हणजे काय आहे, लिग्निनच्या ठिकाणी तिथं काय तयार झालेलं आहे त्या प्लांटमध्ये, क्युटिन. त्याच्यामुळे काय होतं, प्रिव्हेंट वॉटर लॉस, प्रिव्हेंट्स काय आहे वॉटर लॉस, काय आहे प्रिव्हेंट वॉटर लॉस. जगातला सगळ्यात भारी सब्जेक्ट आहे बॉटनी. जे तुमच्या आसपास आहे ते शिकायचं आहे, जे दिसतंय फक्त ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. दिसतंय म्हणजे पानं फुलं दिसतात आहे फक्त, पण ते कशा तिथपर्यंत पाणी जात आहे, ते फुलतंय कसं काय आहे, ते म्हणजे काय आहे तुम्हाला बॉटनीचा अभ्यास आहे. एकदम भारी, समजायला लागल्यानंतर एकदम छान आहे. नाही समजलं तर गजनी आहे पूर्ण. ओके, थोडा वेळ आठवणार, थोडा वेळ काहीच आठवणार नाही, असा वाला कार्यक्रम आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये, डिपॉझिशनमध्ये. त्याच्यानंतर आहे मग पिट्स स्ट्रक्चर येतं. ओके, आता पिट्स शिकण्याचा महत्त्वाचा फायदा काय आहे, ज्यावेळेस आपण याच्यामध्ये जाईल फिजिओलॉजी, त्याच्यामुळे हा आपण इथं पाहूया. ओके, याच्यामध्ये काय आहे, पिट्स म्हणजे काय आहे, अनथिकंड, अनथिकंड एरिया, मासच्या ठिकाणी काय आहे, एरिया ऑफ सेकंडरी सेल वॉल. ओके, आता हे जी काही महाग भिंत आहे, भिंतमध्ये काय आहे, सगळ्यात आतमध्ये विटा आहेत, विटांच्यावरती प्लास्टरचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यावरती काय आहे, कलरची एक लेअर आहे. ओके, विटा म्हणजे काय आहे, आपण मिडल लॅमेला पकडूया. ओके, त्याच्यावरती काय आहे तुमचं प्रायमरी सेल वॉल, ते जे इन बिटवीन जे काही सिमेंट भरलेलं, त्याच्यानंतर प्लास्टरचा एक थर आला म्हणजे सेकंडरी सेल वॉल. सेकंडरी सेल वॉल म्हणजे काय आहे, आता इथं पिट्स म्हणजे काय आहे, हा जो सेकंडरी सेल वॉलचा लेअर नाही आहे, म्हणजे याच्यावरचं जर तुम्ही काय आहे प्लास्टर जर काढलं तर त्याला काय आहे आपण अनथिकंड एरिया म्हणूया, सेकंडरी सेल वॉलचा. तो काय आहे तिथून निघालेला आहे, जो की थोडक्यात आपण असं म्हणूया की तो खड्डा पडलेला जो आहे. ओके, आणि आतमधली वीट दिसते आपल्याला जनरली, तो म्हणजे काय आहे, तो पीट स्ट्रक्चर आहे प्लांटवरती ज्यावेळेस तुम्ही कट करता त्यावेळेस. ओके, त्या दृष्टीने मग अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल ते. आता हे जे काय आहे युजली जे काही प्रेझेंट असतं ते काय आहे पेअरमध्ये प्रेझेंट असतं. ओके, त्याच्यामध्ये लिहा मग युजली प्रेझेंट इन पेअर्स, पेअर्समध्ये काय आहे हे प्रेझेंट असतं. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर दोन टाईप आहेत पीठचे. एक त्याच्यामध्ये काय आहे सिंपल पीठ आहे आणि दुसरा आहे बाउंड्री. ओके, सिंपल आणि बाउंड्री. मग याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे आपण काय बघितलं सेकंडरी सेल वॉल जे आहे ती तिथं अनथिकंड असणार आहे. ओके, म्हणजे नसणार आहे थोडक्यात असं आपण पकडलं. मग त्याचं जर स्ट्रक्चर काढायचं म्हटलं आपण स्ट्रक्चर काढूया दोन्हीचं. ओके, याच्यामध्ये जर स्ट्रक्चर काढायचं म्हटलं हा काय आहे मिडल लॅमेला आहे. ओके, त्याच्या अराउंड काय आहे प्रायमरी सेल वॉल आहे, प्रायमरी सेल वॉल आहे. ओके, त्याच्या बाहेर काय असणार आहे सेकंडरी सेल वॉल असणार आहे, याच्या बाहेर इकडे सेकंडरी सेल वॉल सॉरी. ओके, असं काही स्ट्रक्चर तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटेल. हा काय आहे मिडल लॅमेला, ही जी आहे ती प्रायमरी सेल वॉल आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला काय दिसेल तुम्हाला सेकंडरी सेल वॉल. ओके, आता ही जी काही सेकंडरी सेल वॉल आहे ओके ही काय आहे ॲब्सेंट आहे अशा ठिकाणी. हा जो झाला इथं हे जे काही स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला ते काय आहे पिट्स म्हटलं जातं यांना. ओके, तो नॉर्मली सेलमध्ये नसतो, तिथं तो प्लाझ्मोडेस्माटा आहे, पण नॉर्मली ह्याच्यामध्ये काय आहे तो प्रेझेंट आहे, पण एखाद्या ठिकाणी काय आहे तो युनिफॉर्म प्रेझेंट नसतो सेकंडरी सेल वॉल, त्याच्यामुळे काय आहे पिट्स हे स्ट्रक्चर तयार होतं. आता ज्यावेळेस काय आहे बाउंड्री
बाउंड्रीमध्ये काय आहे, थोडंसं वेगळं स्ट्रक्चर आहे. इथं जर बघितलं तर काय आहे, याच्यामध्ये पीट चेंबर आहे, पीट पोअर आहेत आणि पीट मेम्ब्रेन आहे. हे जे स्ट्रक्चर दिसतंय ते, हे जे काय आहे मध्ये दिसतोय त्याला काय म्हटलं जातं, पीट पोअर म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर हे जे दिसतंय त्याला पीट चेंबर म्हटलं जातं. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत ते इन डिटेलमध्ये ट्रॅकाइड्समध्ये ते ज्यावेळेस तुम्ही बॉटनी ऑप्शनलचा अभ्यास कराल तिथं त्या सगळ्या गोष्टी येतील. ओके, आपल्याला काय आहे जनरली फक्त पाहायचं आहे का, तर पुढच्या ह्या डायग्राममध्ये तुम्हाला समजेल. त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, आता इथं जर बघितलं तर काय आहे, मिडल लॅमेला आहे. याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर बघितलं तर असं प्रेझेंट असतं इकडं. याच्यामध्ये जर बघितलं तर ओके, आणि ओके, याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय आहे, मध्ये जो बघितला हा जो दिसतोय इथं काय आहे, टोरस आहे. ओके, इथं सेम मिडल लॅमेला. ओके, त्याच्यानंतर प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल, ते सगळं स्ट्रक्चर याच्यामध्ये इथं असं असं हे प्रेझेंट दिसेल. आता हा जो टोरस आहे, टोरस काय करतो, ॲक्ट ॲज वॉल. ॲक्ट ॲज काय आहे, ॲक्ट ॲज वॉलचं काम करतं. वॉल म्हणजे काय आहे, जे काही आपण मेंटेन करतो प्रेशर, एखादा आपलं जे काही पाईपलाईन आहे त्याला वॉल असतो. ओके, तो वॉल काय आहे, मेंटेन करत असतो, पाठवायचं नाही पाठवायचं जे काही गोष्टी आहेत. ओके, ते जे आहे ते काम कोण करतं, तर हे करतं टोरस. आणि तो जो टोरस आहे तो कशापासून बनलेला असतो, सुबेरिनपासून बनलेला असतो. सुबेरिनपासून बनलेला आहे म्हणजे काय आहे, इम्परमिएबल आहे. ओके, वॉटरला. मग त्याच्यावरती ठरतं, मग हा जो वॉल आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ज्यावेळेस वॉटर मुवमेंट करायची नाही करायची. मग अंतिकण ज्यावेळेस आहे सेकंडरी वॉल, तिथं जर हे स्ट्रक्चर असेल तर काय आहे, नॉर्मली त्याच्यामधून काय आहे ते वॉटर जाणार आहे येणार आहे या गोष्टी, मग ते त्याच्यावरती डिपेंड आहे, टोरसवरती पाठवायचं नाही पाठवायचं. इथं काय आहे, मुवमेंट चालूच राहणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे, जे काही कंट्रोलिंग सिस्टम नाही आहे, याच्यामध्ये काय आहे, कंट्रोलिंग सिस्टम आहे. मग हे काय आहे, मॉडिफिकेशन आहे. हे नॉर्मल काय आहे, जे प्रिमेटिव्ह आहेत गोष्टी त्याच्यामध्येच तुम्हाला सापडेल. हे काय आहे, प्लांटनं केलेलं त्याच्यामधलं स्वतःचं मॉडिफिकेशन आहे, किंवा त्या एन्व्हायरमेंटला त्यानं काय केलेलं आहे, अडॉप्ट केलेलं आहे. ओके, हे जे स्ट्रक्चर आहे ते. ओके, या गोष्टी आहेत. आणि हे जे बॉर्डर पीट आहेत तुम्हाला मॅक्झिमम इन कशामध्ये सापडतील, मॅक्झिमम इन क्रेस ट्रकाइड्स ऑफ जिम्नोस्पर्म जे आहेत त्याच्यामध्ये सापडतात. ओके, लिहा त्याच्या खाली, बॉर्डर्ड पीट किंवा बाउंड्री पीट मॅक्झिमम फाउंड इन किंवा मॅक्झिमम इन केस ऑफ ट्रकाइड्स ऑफ, मॅक्झिमम इन केस ऑफ ट्रकाइड्स ऑफ जिम्नोस्पर्म. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये, तर जो काही आपला सेल वॉल आहे त्याच्यामधले हे काय झाले, वेगवेगळे कंपोनंट झाले. ओके, त्याच्यानंतर मग काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, त्याचं फंक्शन. ओके, कारण की आपल्याला काय आहे, आयोग काय विचारते, स्ट्रक्चर अँड फंक्शन. ओके, सेल वॉलचं लिहा म्हणून विचारतील ते. आत्तापर्यंत सेल वॉलचं विचारलेलं नाही आहे. आयोगाने काय काय विचारलेले आहेत, क्लोरोप्लास्ट विचारलेला आहे, मायटोकॉन्ड्रिया विचारला आहे, रिसेंट इयरला तुम्हाला क्लोरोप्लास्ट विचारलेला आहे, त्याच्या अगोदर मायटोकॉन्ड्रिया विचारलेला आहे, गॉल्गी बॉडीज विचारलेल्या आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम विचारलेला आहे, त्याच्यानंतर अजून काय विचारलेलं आहे, हां प्रोटोप्लाझम एक विचारलेला आहे. ओके, एवढे विचारलेले आहेत. आणि बाकी याच्यामध्ये काय आहे, इनलिस्ट काय म्हणतं आयोग की इनलिस्ट सेल ऑर्गॅनेल्स, आणि त्याच्यामध्ये काय आहे स्ट्रक्चर आणि फंक्शन जे आहेत सेलचे ते लिहा, त्या सगळ्या गोष्टी. ओके, मग फंक्शन. आता फंक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय फंक्शन सांगू शकता, प्रोटेक्शन. कशापासून, फिजिकल डॅमेजपासून. ओके, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं अजून काय, हां ते झालं की प्रोटेक्ट केलं. प्रोटेक्टपेक्षा अजून काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं प्रोटेक्टपेक्षा हे शेप प्रोव्हाइड करतं. ओके, जी काही ऑर्गॅनिझम आहे त्याला काय आहे, शेप प्रोव्हाइड करतं. ओके, पहिलं काय आहे, प्रोव्हाइड शेप अँड रिजिडिटी टू सेल. ओके, प्रोव्हाइड शेप अँड रिजिडिटी टू द सेल.
ओके. त्याच्यानंतर मग तुम्ही सांगितलेलं प्रोटेक्ट करत आहे फ्रॉम द प्रोटेक्ट द सेल फ्रॉम मेकॅनिकल डॅमेज अँड इन्फेक्शन. दुसरं काय आहे? प्रोटेक्ट द सेल फ्रॉम मेकॅनिकल डॅमेज अँड इन्फेक्शन. काय आहे? मेकॅनिकल डॅमेज अँड इन्फेक्शन. ओके. त्याच्यानंतर काय आहे? ॲक्ट ॲज अ बॅरियर म्हणून काम करतं आहे. कशासाठी बॅरियर म्हणून काम करतं आहे? हे जे काही मॅक्रोमॉलिक्युल्स ट्रान्सफर होणार आहेत, मायक्रोमॉलिक्युलसाठी नाही आहे हे, मॅक्रोमॉलिक्युल जे आहेत जे ट्रान्सफर होणार आहेत, ट्रान्सपोर्ट होणार आहेत, त्याच्यासाठी काय आहे? बॅरियरचं हे काम करतं आहे. ओके. त्याच्यामध्ये लिहा मग ॲक्ट ॲज ए बॅरियर टू अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्यूल. जो मायक्रो लिहून येईल त्याचं चुकणार आहे. ओके. त्याचे मार्क्स जातील. त्याच्यामुळे लक्षात ठेवा अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्यूल. ओके. त्याच्यानंतर काय आहे? चौथा सगळ्यात महत्त्वाचा आहे याच्यामध्ये सेल टू सेल इंटरॅक्शन. ओके. काय आहे? सेल टू सेल इंटरॅक्शन. काय आहे? सेल टू सेल इंटरॅक्शन. आता सेल टू सेल इंटरॅक्शन जे आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आता सेल टू सेल जाणार आहे. म्हणजे जर आपण पाहिलं एखादं स्ट्रक्चर आपण सेलचं घेऊया इथं. ओके. आता या सेलमधून या सेलमध्ये जर गेलं, मुवमेंट झाली, तर या मुवमेंटला काय म्हटलं जातं? हां, फिजिओलॉजीमध्ये पाहिलं होतं मॅडम. आपण फिजिओलॉजीला होता. अपोप्लास्ट सिम्प्लास्ट दोन पाहिल्या होत्या. मग सेल टू सेल ज्यावेळेस होतं त्याला काय म्हटलं जातं? सिम्प्लास्ट मुवमेंट म्हटलं जातं. काय आहे? सिम्प्लास्ट. ओके. आणि ज्यावेळेस काय आहे आता दुसरी एक मुवमेंट होते प्रत्येक सेलमध्ये. ओके. आता या सेलच्या कडेला काय आहे? आपण काय काढलेलं आहे? सेल वॉल काढलेलं आहे. आता सेल वॉल थ्रू जी काही वॉटरची मुवमेंट होती आहे किंवा न्यूट्रिएंटची जी काही ॲक्वेस मटेरियल असेल त्याची जी काही मुवमेंट होती आहे त्याला काय म्हटलं जातं? अपोप्लास्ट म्हटलं जातं. ओके. ही जी काही मुवमेंट ते सेलमध्ये एंटर नाही करत अजिबात. ओके. तिथून मग तिथून काय आहे? ते आतमध्येपर्यंत पोहोचतं. ओके. ही जी मुवमेंट आहे याला काय म्हटलं जातं? अपोप्लास्ट मुवमेंट म्हटलं जातं. आता याचा यूज कुठं आहे हे इथं तुम्हाला शिकायचं होतं. आणि याचा यूज कुठं आहे? ज्यावेळेस आपण काय आहे वॉटर मुवमेंट पाहूया. ओके. हा जो काही रूट हेअर आहे, रूट हेअरच्या नंतर काय आहेत? ह्या सेल आहेत. ओके. वेगवेगळ्या एंडोडर्मिस सेल असतील. ओके. एंडोडर्मिस सेल नंतर काय आहे? इथं तुमचा झायलम आहे. ओके. आणि याच्या ठिकाणी काय आहे? तुमची एक पॅसेज सेल आहे. ओके. एंडोडर्मिस याच्यावरती काय असतं? ह्या सेलवरती सुबेरिनचं डिपॉझिशन असतं. आता ह्या चारही सेल दिसतात आहे तुम्हाला. हे टोटल लाईन जी दिसतीये दुसऱ्या याच्यामध्ये काढ, ही लाईन याच्यावरती सुबेरिनचं डिपॉझिशन आहे. सुबेरिनचं डिपॉझिशन आहे म्हणजे काय आहे? सेल काय असणार आहे? इम्परमिएबल असणार आहे वॉटरसाठी. ओके. त्याच्यामुळे काय आहे? इकडून जे काही वॉटर आलेलं आहे या वॉटर रूट हेअरमधून. ओके. हा जो रूट हेअर आहे याच्यामध्ये बाहेर कोणती कंडिशन असणार आहे? हायपोटोनिक. हायपोटोनिक म्हणजे काय आहे? जास्त वॉटर असणार आहे बाहेर. ओके. आणि त्याच्यामध्ये सॉल्वंट जास्त असणार आहे, सोल्यूट कमी असणार आहे. इथं काय कंडिशन असणार आहे? हायपरटोनिक असणार आहे. हायपरटोनिक कंडिशन म्हणजे काय आहे? सोल्यूट जास्त, सॉल्वंट कमी. म्हणजे काय आहे? सॉल्वंट कुठं मुवमेंट होणार आहे सॉल्वंटची? किंवा इथं काय होणार आहे? ऑस्मोसिस होईल का डिफ्युजन होईल? आता डिफ्युजनची त्या दिवशी ऑस्मोसिसची डेफिनेशन तुम्हाला सांगितली होती. काय? सॉल्वंटची मुवमेंट कुठून? लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. मग इथं काय सांगितलं तुम्हाला मी? सॉल्वंट काय आहे इथं? हायपोटोनिक कंडिशन म्हणजे काय आहे? सॉल्वंट हाय आहे आणि सोल्यूट काय आहे? लो आहे. ओके. मग लो कडून कुठे जाणार आहे तो? इथं काय? हायपर कंडिशन म्हणजे हायपर म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन कशाचं जास्त? सोल्यूटचं. सॉल्वंट इथं काय आहे? लो आहे. आणि इथं काय आहे? सोल्यूट जो आहे तो काय आहे? हाय आहे. त्याच्यामुळे काय आहे? ऑस्मोसिसच्या डेफिनेशनमध्ये काय पाहतो आपण? मुवमेंट ऑफ वॉटर किंवा मुवमेंट ऑफ अ सॉल्वंट थ्रू सेमी पेअरमिएबल मेम्ब्रेन फ्रॉम लोअर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू हायर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. मग इथं आलं पाणी, पाणी इथं, त्याच्यामुळे काय आहे? रूट ॲब्सॉर्ब करतं वॉटर.
ओके, मग ते याच्याद्वारे आतमध्ये आलं. मग इथून जर काय आहे सेल वॉल टू सेल वॉल मुवमेंट करत असेल ते इथपर्यंत येतं आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे सेल टू सेल ज्यावेळेस मुवमेंट करणार आहे ते इथं येणार आहे. आता सेल टू सेल मुवमेंट करणारे म्हणजे काय आहे, हे सिम्प्लास्ट मुवमेंट आहे. ओके, आणि सेल वॉल टू सेल वॉल करणारे म्हणजे काय आहे अपोप्लास्ट मुवमेंट आहे. ओके, आता ही जी अपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट मुवमेंट आहे ही कशाद्वारे होते, तर इथून काय आहे आता या ठिकाणी जर आलं तर हे काय असणार आहे इम्परमिएबल असणार आहे ही सेल. इथून जर इथं आलं इम्परमिएबल असणार आहे. मग वॉटर काय आहे एकाच सेलमधून जातं. ही जी आहे ती काय आहे पॅसेज सेल आहे. ओके, काय आहे पॅसेज सेल. मग ह्या पॅसेज सेल थ्रू कुठं जात आहे, हे जे काही ट्रॅकाइड्स आहेत ओके जे आपण मागाशी डायग्राम बघितली ओके त्या ट्रॅकाइड्सपर्यंत पोहोचतं आहे. म्हणजे काय आहे झायलमपर्यंत पोहोचतं आहे. ओके, हे झायलमपर्यंत येतं आहे त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे काय आहे इथं हा झालं तुमचं काय आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. मग ह्याच्यासाठी काय आहे ज्या मुवमेंट आहे ते इथं शिकणं गरजेचं आहे. त्यावेळेस तो कन्सेप्ट तिथं कळेल. समजतंय कन्सेप्टचा फायदा काय आहे की अगोदर तुम्ही काय आहे ते शिकून घ्या. सेल वॉल म्हणजे काय त्यावेळेस तुम्हाला त्याची मुवमेंट कळेल किंवा त्याच्या सेलवरती डिपॉझिशन कशाचं आहे. मग एका सेलवरती सुबेरिनचं डिपॉझिशन दिसत नाही त्याला काय आहे पॅसेज सेल म्हटलं जातं. मग त्याच्यामधून काय आहे वॉटरची मुवमेंट होते. मग इथं झायलमपर्यंत येतं. मग झायलमपासून काय आहे जे काही तुमचं लीप आहे जे काही मेझोफिल सेल आहे तिथपर्यंत पोहोचतं आहे ते म्हणजे काय आहे असेंट ऑफ सॅप आहे. ओके, मग त्याच्यामुळे ते पण का जातं. मग आता इथून परत पुढं मुवमेंट होण्यासाठी काय पाहिजे. मग फिजिओलॉजीमधल्या थेअरी आल्या आपल्या ट्रान्सपिरेशन पूल थेअरी. ओके, जेवढं ट्रान्सपिरेशन जास्त तेवढं हायर वॉटर ॲब्सॉर्प्शन होणार. बट एका सर्टन लेवलनंतर टेम्परेचर जर जास्त वाढलं तर प्लांट काय करणार स्टोमाटा क्लोज करणार. ओके, जे काही रेस्पिरेशन असेल फोटोसिंथेसिस असेल ते थांबवणार. कारण की कोणतीही गोष्ट एक्स्ट्रीम कंडिशनला होत नाही. ओके, त्याच्यामुळे आयुष्यात सगळ्या गोष्टींचा बॅलन्स पाहिजे हे निसर्गानं शिकवलेलं आहे आपल्याला. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. मग हे सगळे कन्सेप्ट आहेत. ओके, एक कन्सेप्ट झिरोपासून चालू झालेला आहे सेलचा तो कुठपर्यंत आहे आत्तापर्यंत आपण जे काही कल्टिवेशन करतोय तिथपर्यंत आहे. म्हणजे काय आहे ॲग्रिकल्चर आहे. समजतंय सेल. त्याच्यामुळे इथून सुरुवात करायची आपल्याला ॲग्रिकल्चर शिकायला. ओके, या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये आपण कुठं होतो जास्त पुढं गेलो आपण पार प्लांट जेनेटिक पुढं फिजिओलॉजीमध्ये पोचलो. ओके, मग सेल टू सेल इंटरॅक्शन जे होतं का आहे चौथा पॉईंट होता सेल टू सेल इंटरॅक्शन. ओके, असं मला थांबवत जा जरा नाहीतर परत लय लेट होईल सिलेबस संपायला आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये काय आहे तर पहिला जो आहे लिव्हिंग त्याला काय म्हटलं जातं सायटोप्लाझ्मिक इंटरॅक्शन. लिव्हिंग सायटोप्लाझ्मिक इंटरॅक्शन किंवा कनेक्शन म्हणा. लिव्हिंग सायटोप्लाझ्मिक कनेक्शन थ्रू कशाद्वारे आता ते कनेक्शन कशाद्वारे असणार आहे जे आपण मागं हे जे कनेक्शन काढलं होतं हे कशाद्वारे असणार आहे तर प्लाझ्मोडेस्माटाद्वारे असणार आहे. का आहे कनेक्शन थ्रू का आहे प्लाझ्मोडेस्माटा. ओके, सेल टू सेल कनेक्ट असणारे म्हणजे काय प्लाझ्मोडेस्माटा कनेक्ट असणार आहे तिथं. ओके, ते म्हणजे काय आहे त्याच्यासमोर बाण करा असा आणि तिथं लिहा सिम्प्लास्ट मुवमेंट. ओके, आता इथं काय आहे सेल वॉलद्वारे होणार आहे. सेल वॉलद्वारे होणार आहे म्हणजे सेल वॉल कशी असणार आहे हे लिव्हिंग आहे. सेल वॉल काय असते नॉन लिव्हिंग. मग इथं काय आहे नॉन लिव्हिंग सायटोप्लाझ्मिक किंवा नॉन लिव्हिंग कनेक्शन म्हणा. सायटोप्लाझ्मिक म्हणण्यापेक्षा नॉन लिव्हिंग कनेक्शन. ओके, काय आहे नॉन लिव्हिंग कनेक्शन थ्रू कशाद्वारे कनेक्शन असणार आहे इथं प्लाझ्मोडेस्माटाद्वारे येतं. इथं काय असणार आहे सेल वॉलद्वारे. ओके, सेल वॉल आणि त्याच्यासमोर काय लिहा अपोप्लास्ट मुवमेंट. ओके, आता हे विसरू नका कारण की फिजिओलॉजीमध्ये परत येणार आहे त्याच्यासाठी हे शिकवायचं होतं. फिजिओलॉजीमध्ये काय येणार आहे तुम्हाला आत्ताच सांगतो. सिम्प्लास्ट येईल अपोप्लास्ट येईल. ओके, त्याच्यानंतर काय येईल सुबेरेनचं डिपॉझिशन येईल सेल वॉलचं. त्याच्यानंतर ट्रॅकाइड्स येतील पिट्स येतील. हे सगळे कन्सेप्ट परत तिथं विचारल्यानंतर नाही आले तर पिशवी उचलायची झोला उठा दिए और चल पडे घर की ओर. MPSC UPSC नाही करायची आपण कारण की एवढ्या वेळा समजून सांगून जर येत नसेल तर कुठंतरी आपलं काहीतरी चुकतं आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. ओके, अजून काय एखादा छोटा टॉपिक. ठीक आहे, आज जरा इथं थांबूया आपण.
सगळ्या गोष्टी. परत तुम्हाला लवकर जायचं आहे, गर्दी होईल. ओके थोड्या वेळाने पालखी येईल 6 वाजेपर्यंत. आज दोन्ही पालखी असतात, तुकाराम महाराजांची पण असते आणि ज्ञानेश्वर महाराजांची पण असते. लक्ष्मी रोडवरून जाते. ओके 6-7च्या आसपास ती जाते तिथून. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही 7 वाजता तिथे जा. ओके लवकर पास व्हायचं आहे म्हणा, काहीतरी उपाय सांगा. ओके ते मग सांगतील. विशाल सरांकडे क्लास करा. ओके ऑनलाईनवाले काही अडचण झालेल्या टॉपिकमध्ये, कन्सेप्टमध्ये अशा प्रकारे काय आहे आपल्याला सगळे कन्सेप्ट करायचे आहेत. ओके आता या मंथमध्ये काय आहे आपले सोमवार ते शुक्रवार क्लासेस चालतील 2-2 तास. शनिवार रविवार सुट्टी असेल. नेक्स्ट मंथपासून जुलैपासून काय आहे तुमचे डेली म्हणजे मंडे टू सॅटर्डे क्लासेस चालू होतील. डेली 2 तास असेल. ओके उद्या आणि परवा सुट्टी राहील. सोमवारपासून काय आहे पेड क्लासेस चालू होतील. ओके डेमो सेशन आता संपले. ओके का कुणाला अजून डेमोची गरज आहे अजून काही तर असेल तर सांगा. ओके ज्यांचे झालेले आहेत त्यांनी ॲडमिशन करून घ्या. ऑनलाईनवाले ज्यांना ॲडमिशन करायचे आहेत ॲडमिशन करून घ्या. कारण की ग्रुप बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी हे PPT जे आहेत ते शेअर करतो. तिथून तुम्ही ते PPT घेणं, याच्यामधलं काही ॲडिशन असेल ते ॲड करणं गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला बुक्स भेटतील. त्यामुळे बुक्स भेटायला ऑनलाईनवाले टाईम लागेल तुम्हाला यायला. कारण की ते बुक्स जे आपण पाठवतो ते पोस्टाने पाठवतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा टाईम लागेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या म्हणजे तुम्हाला बुक्स जे आहेत ते पार्सल होतील. ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन कराल त्याचबरोबर मला तुमचा ॲड्रेस सेंड करा. ॲड्रेसवरती तुमच्या काय आहे बुक्स येऊन जातील. जे ऑफलाईनवाले आहेत त्यांनी इथून ऑफिसमध्ये कलेक्ट करा. ओके चालेल. कोणाला काही प्रॉब्लेम असेल जरी फायनान्शियली लगेच फी पे करायला वगैरे तरी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ओके आपण काहीतरी सोल्युशन काढूयात. ओके